करून नाही आणली, ही आली आहे माझ्याकडे. ह्या वॉलवर तुमच्या लक्षात सगळ्या अचिव्हमेंट्स आहेत त्यांच्या पण तू बघ स्वामींच्या फोटोत बघ, तुला माझे सगळे अवॉर्ड दिसतील. होणार असून मी या घरचीचे लागोपाठ 2 वर्ष. 2 वर्ष मिळाले. ही लग्नातली आहे. हा, वय वर्ष 22. तुमचं वय वर्ष 22 आणि तेव्हा सर किती वय 4 वर्षांनी मोठे. 4 वर्षांनी. हा. हा तुमचा फेवरेट कॉर्नर असेल घरातला. बेस्ट इथे हे बसायचं, छान हातात कॉफी मग घ्यायचा मस्त आणि छान असं बघत बसायचं. तर त्याच्यात रेड मशरूमची ही कॉफी, ही मी गेल्या 28 वर्ष ही मी कॉफी घेते. मला डायबिटीससाठी तर खूपच चांगल्या पद्धतीने याचा वापर होतो. माझी ती खूपच फेज इतकं होतं की आई गेली, सिरियल पण संपली, नंतर मग हॉटेलचं असं झालं. तू मी इतक्या त्या डिप्रेसमध्ये होते ना, मी सगळ्या गोष्टी त्रास झाल्या. तुला सांगू दीपाली, इतक्या गोष्टींची वाट लागली. घर सुट्टी आणि बरंच काही मध्ये आज आपण भेटणार आहोत अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना. मूळच्या मुंबईकर असलेल्या सुप्रियाताई यांचं ठाण्यात स्वतःचं घर आहे. या घराची नेमकी गोष्ट काय आहे, या घरात आणखीन कोणकोणत्या गोष्टी दडल्या आहेत, काय आठवणी आहेत, सुट्टीतले उपक्रम काय आहेत आणि बऱ्याच गप्पा गोष्टी करायच्या आहेत. चला तर मग थेट जाऊया सुप्रियाताई यांना भेटायला. हाय, वेलकम वेलकम वेलकम. या या या. वाव, कशा आहात ताई? मस्त, फर्स्ट क्लास. एकदम मस्त. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू थँक्यू. आणि खूप छान एरिया आहे. आम्ही गणपतीच्या निमित्ताने येतच असतो बऱ्याच वेळेला, पण आज निवांत भेट घडली आहे आमची. हो, गणपतीला बोलायला पण वेळ नसतो. बरं, घर सुट्टी आणि बरंच काही असा आपला शो आहे आणि त्या शोचं मी खास एक छान इंट्रोडक्शन दिलं, कारण मला कळलं की तुम्ही प्रॉपर मुंबईच्या आहात. सो आता ना मला तिकडचं एक घराबद्दल तर एक थोडीशी माहिती आहेच. या घराबद्दल आणि या घराची गोष्ट जाणून घ्यायची. सुरुवात कुठून करूया? स्वामी अर्थात. वा, खूप सुंदर फ्रेम आहे ताई. हो. गणपतीच्या वेळेला गणपती इथे बसतात. हा, इथे बसतात. हो. पण ही फ्रेम बघितली तर खूप वेगळी फ्रेम आहे, कारण अदरवाईज आपण जेव्हा स्वामींची फ्रेम बघतो, दत्तगुरु मागे असतात किंवा म्हणतात ना की स्वामींची एक छान फ्रेम असते. ह्याच्या मागे असे मला नाग दिसतात. तर असे काही स्पेसिफिक गोष्ट म्हणून ही करून आणली होती फ्रेम? ऍक्च्युली या फ्रेम करून नाही आणली, ही आली आहे माझ्याकडे. म्हणजे मी मोलकरीणबाई करत होते, तर आपला हळदणकर जो आर्ट डिरेक्टर आहे, तर त्याने मला सांगितलं की मला तुम्हाला स्वामींची एक मूर्ती म्हणजे फ्रेम द्यायची आहे. तर म्हटलं ठीक आहे दे, कारण स्वामी आपल्याकडे येतात म्हटल्यावर कसं नाही म्हणायचं. बरोबर. म्हटलं आवडे, कारण माझ्याकडे ऑलरेडी सगळीकडे तुम्ही बघाल तर स्वामींच्या खूप मूर्त्या आणि खूप हे आहे. तर तो मला म्हणाला की मी देतो. मग त्याच्यानंतर एक 6 महिने गेले, मग वर्ष गेलं, मग 1.5 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले. माझं असं झालं की हा म्हणाला होता, हा देत का नाहीये मला अजून, की देत का नाही, म्हणजे असं झालं होतं. मग मी शेवटी त्याला फोन केला, म्हटलं काय तुझी इच्छा आहे की नाही? तो म्हणाला काय माहिती ताई, मला काही कळतच नाहीये, मी कॅनव्हासवर बसलो की काही होतच नाहीये, म्हणजे माझ्याकडनं माहित नाही मला. अच्छा. तर मी म्हटलं की म्हणजे तुला आज्ञा नाहीये आता, तर तू काही करू नको, शांत बस. बापरे. तो म्हणाला की हो, म्हणजे मलाच कळत नाहीये काय. आणि मला वाटतं एक 7-8 दिवसानंतर त्यांनी मला फोन केला, ताई रेडी आहे. तर मी त्याला म्हटलं अरे इतकं? तो म्हणाला हो, 4 दिवसामध्ये झालं. आणि अक्षरशः त्यांनी मला मेसेज केला, अजूनही माझ्याकडे तो मेसेज ठेवलाय मी, की माहित नाही मला, मी इतक्या म्हणजे हे केल्या, पण तुमचं आणि स्वामींचं काहीतरी वेगळं नातं आहे, त्याच्यामुळे कळत नाहीये की ते कसं काय असं झालं. मग त्याच्यात स्वामींच्या हातामध्ये एक मणी असतो माहिती ना, तो जर बघितलं इथे तर हा आपण, तर तो मी त्याला म्हटलं की नाही, ते म्हणजे काहीतरी मला वाटतं ब्रह्मांड असं काहीतरी म्हणतात त्याला, मला माहित नाही एक्झॅक्टली त्याचा अर्थ. पण मी त्याला म्हटलं की नको, ते खूप पाळावं लागत असेल त्याला, म्हणजे आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी करणं इम्पॉसिबल असतात. आणि आत्ताच्या ह्याच्यात कोण एवढ्या गोष्टी पाळत आहे. तर म्हटलं नको, आपण छान फक्त स्वामींना घरी आणूया बस. आणि त्याने ती सगळं पूर्ण रेडी केली फ्रेम, आणि अक्कलकोटला गेला, तिकडे जाऊन मग त्याने मला ती आणून दिली. वाव. त्यामुळे ते माहिती नाही, म्हणजे
ते आलेत माझ्याकडे. किती सुंदर. पण ही फ्रेम जर बघितली तर नेहमी वेगळी फ्रेम मी म्हटलं हो. तसं. तर ह्याच्या मागे असं तुम्ही काही सांगितलेलं की मला कशा प्रकारची मी फ्रेम त्याला हवी आहे काहीच किंवा असं सांगितलेलं नाही काहीच की नाही? मला अशी दे तशी दे, काहीच त्याने सांगितलेलं नाही. हे त्याच्या मनात जे आलं ते हं. त्याने उतरवलं. वाह! आणि कलर कॉम्बिनेशन आपण एक म्हणतो ना की मी बरोबर. तुला सांगते की मला ही शेड पाहिजे, हे एक्झॅक्टली. काही त्यातलं मला ज्ञानच नाहीये मुळात. त्यामुळे त्याला मी सांगितलं, तो मला म्हणाला मी स्वामी तुझ्या घरी देतो. मी म्हटलं दे, स्वामी आले. वाह! वाह! खूप छान आहे आणि खूप वेगळी खूप फ्रेम वेळ, आहे. हो, त्याच्यामुळे हो. खूप सुंदर प्रसन्न वाटतं. हो. सुरुवात इतकी प्रसन्न झाली आहे, तर आता माझ्या मते ही जर वॉल तुम्ही बघितली, तर ह्या वॉलवर तुमच्या लक्षात सगळ्या अचिव्हमेंट्स आहेत त्यांच्या पण तू आत्तापर्यंतच्या. बघ स्वामींच्या फोटोत बघ, तुला माझे हो, सगळे अवॉर्ड्स दिसतील. अर्थात. एक्झॅक्टली. त्यामुळे ती लावली पण म्हणजे लागली म्हणायला हरकत नाही. ती हं. लागली पण अशी आहे की करेक्ट ते सगळं ते रिफ्लेक्शन हां, होतंय. दिसते मला. पण अदरवाईज मग जेव्हा गणपती असतात ताई, तेव्हा ही फ्रेम तुम्ही नाही, नाही, हलवता इथेच असते, इथेच इथेच असते. असते. कारण माझ्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो हं, आणि परत ती स्वामींची फ्रेम काढायची, हं. ती कुठेतरी अशा ठिकाणी ठेवायची जिथे तुला तर माहिती आहे माझ्याकडे किती गोंधळ हो, असतो. बापरे! त्यामुळे अशा ठिकाणी कुठे ठेवणं, तिथे काही हात लागला, काही झालं तर नको, ती रिस्कच नको त्याच्यापेक्षा. आणि असं काही नाही आपल्याकडे की स्वामींनी माझी फ्रेम उतरवली, मी का इकडे असं वगैरे काही नसतं. हे आपले आहेत. हं, हे आपल्या घरातलं एक काय म्हणतात त्याला एक महत्वाचा माणूस आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय असणार आहे? आपण त्यांची पूजा करतो, त्यांना म्हणतो आपले पूजनीय सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या हं. कशाला या गोष्टी डोक्यात येतील? हे आपल्याच डोक्यात आलेले खूळ असतात. त्यामुळे हे तिथेच असतात. त्यांच्या वाह! समोर सगळं डेकोरेशन केलेलं असतं. किती 1.5 छान. दिवस माझा आपला बाप्पा येतो, हं. सगळ्यांना छान सुखात ठेवतो, नाचतो, गातो मस्त आणि ते जातात. येस. खूप सुंदर आणि खूप छान प्रसन्न वाटतं गणपतीतही जेव्हा तुम्ही कधी याल किंवा जेव्हा आम्ही ते व्हिडिओ पोस्ट करतो तेव्हा बघाल तर खूप प्रसन्न वातावरण असतं, भजन असतं, आरती असते. खूप सुंदर. तुला माहिती यावर्षी मला पहिल्यांदा असं कोणीतरी म्हटलंय हां. की म्हणजे मी जेट्टीने वगैरे प्रवास केला होता मडला शूट असल्यामुळे. हं, तर मला 4-5 मुली होत्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या. तर हं. त्यांनी मी मास्क लावला होता. त्यामुळे त्यांनी आधी ओळखलं नव्हतं. मग मी जेव्हा आता उतरायची वेळ आली तेव्हा म्हटलं मास्क काढला मी आणि ते म्हणाले, "हो तुम्ही त्या गणपतीच्या व्हिडिओमधल्या ना?" ते मला इतकं छान वाटलं ऐकायला ते, की वाह! अरे बापरे! ही वेगळी एक ओळख झालेली आहे. वाह! पण नंदेश उमपने आल्यामुळे जी काही बहार आणली आणि बरोबर. जो काही व्हिडिओ व्हायरल झाला तो बाप रे बाप! हं. म्हणजे त्याच्यानंतर माझ्याच कितीतरी मित्रांचे फोन आले होते. ॲक्चुअली हर्षदाने पण फोन केला मला. ओके. मला म्हणाली, "मुझे क्यों नहीं बुलाती?" म्हटलं, "अगं तुझी घाई असते कारण तुला सगळीकडे जायचं असतं." "नाही, नाही यावर्षी मी ते सगळं करून रात्री येणार आहे आरामात." मी म्हटलं, "आरामात 10-11 वाजता ये, काहीच प्रॉब्लेम नाहीये." त्याच्यानंतर तर खरी मजा सुरू सुरू होते. होते. हो. आणि खूप छान ते यावेळचे व्हिडिओ तर आम्हीही बघितले होते. आम्ही स्वतः अनुभवले हो. होते. त्याच्यामुळे खूप सुंदर वातावरण असतं. पण आता आपण म्हटलं तसं अचिव्हमेंट्स या सगळ्या वॉलवर आहेत आणि बघाल तुम्ही वॉल तर गच्च भरलेली वॉल आहे. माझ्या मते आणखीन अचिव्हमेंट्स जेव्हा येतील तेव्हा ताईंना अशी आणखीन एक वॉल किंवा आणखीन एक काहीतरी इथे तयार करून घ्यावं लागेल ना ताई? येस, येस. सुरुवात कुठून करायची? कारण पहिलं बक्षीस आपलं खास असतं. काही बक्षीस आपल्या खूप जवळची असतात. जी काही मॅनिफेस्ट केलेली असतात. हां, बक्षीस पहिलं म्हणशील तर हे आहे. हे नाट्य दर्पण अवॉर्ड आहे. त्याची ती नटराजचं. ॲक्चुअली प्लेट गेली आहे. ओके. 94 ला मला ते मिळालं होतं. ओके. 94 ला मी नाट्य दर्पणला म्हणजे नाटक केलं होतं. हं. हीच खरी डार्लिंग नावाचं. मी, सुमित राघवन, लीना भागवत, नंदू लबडे, राजन पाटील आणि अर्चना पाटणकर असे आम्ही 6 जण होतो. आणि ते ॲक्चुअली त्या अवॉर्डची खरी तर मजा म्हणजे काय म्हणतात त्याला एक गोष्ट आहे, हं. की ते अवॉर्ड माझ्यापर्यंत आलं. ते कसं आलं तर मी साताऱ्यात शूट करत होते. हं. आणि त्यावेळेला मोबाईल नव्हते, त्यावेळेला पेजर नव्हते, काहीच म्हणजे साधन काहीच नव्हतं. बरोबर. फक्त फोनवर आपण जे बोलतो तेव्हा ह्या तारखा हे. आणि मला ₹450 पर डे होता फिल्मला, हं. पिक्चरला. त्याच्यात पिक्चरमध्ये स्टारकास्ट कोण? अजिंक्य देव, वर्षा उसगावकर, चंद्रकांत गोखले, सुलभा देशपांडे बापरे! आणि आपल्या अलकाताई, हं. अलका कुबल. तर ही सगळी स्टारकास्ट होती. त्याच्यामुळे मला तो रोल मिळणं हीच खूप मोठी गोष्ट होती. आणि सतीश रणदिवे यांनी फिल्म डिरेक्ट केली होती. आणि मी त्यांना सांगितलं होतं, की बाकी सगळं ठीक आहे, पण एक 4 तारखेला माझा प्रयोग आहे गडकरीला, तर हं. तेवढं फक्त मी त्या असिस्टंटला सांगितलं होतं. तर त्याने वाटतं ते केलं नाही. ते माहितीच नाही त्यांना. हं. आणि ज्या दिवशी मला निघायचं ज्या दिवशी 4 तारीख प्रयोग आहे, त्या दिवशी
त्यांनी मेन जेव्हा मी माझ्या वडिलांच्या चितेला अग्नी देते, अजिंक्यला काय काय बोलते वगैरे असा तो सीन होता आणि तो त्यांनी लावल्यावर मी म्हटलं, अहो कसं संपणार आहे? ते म्हणाले, काय संपवायचंय? म्हटलं, नाही नाही माझा प्रयोग आहे. ते म्हणाले, नाही मला नाही माहिती. आणि मी जी रडायला लागले, म्हटलं बापरे मी करू काय? मला आणि त्या नाटक म्हणजे फिल्मला तुम्ही शूटिंगला एक अर्धा एक तास लेट झालात ना, ठीक आहे, नाटकाचं नाही होत ग तसं, ऑलरेडी पोटात गोळा असतो. कसा बसा तो, म्हणजे मी कशी आलीये, 11 वाजता मी साताऱ्यातनं निघालीये आणि मी 4च्या प्रयोगाला गडकरीत पोचलीये. म्हणजे मी बापरे. 5ला पोचले. कारण की मी आमचे प्रोड्युसर होते झेंडे, त्यांना म्हटलं की मी जर नाही पोचले प्रयोगाला तर मला लोणावळ्याच्या कड्यावरनं फेकून द्या, खाली ढकला, मग ॲक्सिडेंटमध्ये गेली असं कळेल लोकांना, म्हणून प्रयोगाला नाही आली. पण उशीर झाला म्हणून प्रयोगाला नाही आली हे नको माझ्या माथी. ते म्हणाले, काय बोलताय ताई तुम्ही, अहो असं नका करू वगैरे. म्हणजे मी खूप लहान होते ते, पण ते ॲज अ आर्टिस्ट म्हणून ते मला मी म्हटलं, नाही नाही मला इतकं रडायला लागलं. मी म्हटलं, नाही तुम्ही काही करा, मी लिटरली 11 वाजल्यापासून काही पोटात अन्न नाही. शेवटी ते म्हणाले, अहो पाण्याची बाटली तरी घेऊ द्या एक किमान. म्हटलं, हां चला चला घ्या घ्या, लगेच घ्या लगेच घ्या. असं करून आम्ही पोचलो, कळवा स्टेशनला आलो आणि तेव्हा जुना रस्ता ना, एक्सप्रेस हायवेने. कळव्याला आलो आणि हे ट्रॅफिक जॅम, म्हणजे शक्यच नाही, गाडी हलणंच शक्य नाही. म्हटलं करू काय करू काय. मग उतरले, 1 रुपयाचं नाणं टाकून फोन केला गडकरीला की मी 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 पोचते पोचते, मी कळव्यापर्यंत आली आहे. ते म्हणाले, ठीक आहे ठीक आहे, आम्ही नाटक सुरू करतो, तू ये, कारण माझं तसंही दुसऱ्या अंकात काम होतं. म्हटलं हा चालेल चालेल. तर मी त्यांना म्हटलं, अहो गाडी चालत नाहीये, काय करायचं? ते म्हणाले, मला काय माहिती, तर मला इकडचं काहीच माहित नाहीये. मी म्हटलं ट्रेन ट्रेन दिसली, ट्रेनचा भोंगा ऐकायला आला. म्हटलं ट्रेन आहे, लवकर चला चला बोला. तोपर्यंत मी काय केलं होतं, मी ज्या शूटिंगच्या कपड्यांवर शूटिंग करत होते तेच कपडे घालून मी आले होते. म्हणजे घागरा पोलका. तर मी आपलं त्यातल्या त्यात बांगड्या, हिरव्या बांगड्या घाल, मंगळसूत्र घाल, काहीतरी म्हटलं तयारी तर करूया ऍटलिस्ट पोचेपर्यंत. मग कळव्याला उतरलो, ट्रेनमध्ये चढलो. मग ट्रेनमध्ये गेल्यावर त्या सगळी लोक अशी माझ्याकडे बघत होती की बापरे ही केवढीशी पोरगी आणि तो एवढा, आणि ते असे अडदाड पोलीस असल्यामुळे त्यांचं सगळं पळून आणले होते, असं त्यांचं सुरू झालं. अरे मला आणि चेंड्यांना कळलं ना, म्हटलं आम्ही इतके हसायला लागलो. मी म्हटलं बापरे, म्हटलं जाऊ दे, लक्ष नाही. ते मला म्हणाले की ताई मला ना इकडचं काहीच माहीत नाही, जे गडकरी कुठे ईस्टला वेस्टला काहीच माहिती नाही आहे, तर तुम्ही काय करा, ट्रेन थांबली ना की तुम्ही पहिले पुढे जा, मी तुमच्या मागे मागे येतो. म्हटलं चालेल. आणि जसे आम्ही उतरलो ना, सगळे लोक ओरडायला लागली, ए पोरगी पळाली पोरगी. मी मला फक्त म्हणाले, मला मारायच्या आधी या तुम्ही मध्येच, नाही तर मला मारायची लोक. असं करून आम्ही बाहेर आलो. आणि कसं असतं बघ, आपल्या बाहेर आलो, रिक्षाचा संप. बापरे. मी बरं आत्ता कसं एक रमत गमत स्टेशनवरनं गडकरी आपण जाऊ शकतो ना, असं नाही, पण ते जे असतं ना डोक्यात, प्रयोग आहे प्रयोग आहे प्रयोग आहे, म्हटलं शक्यच नाही. माझ्या पायाखाली ना मला असं वाटत होतं की जड झालेत पाय, माझे पाय उचलत नव्हते आणि मला सारखं रडायला लागलं. मी म्हटलं मी काय करू? म्हणाले, थांबा थांबा तुम्ही शांत बसा जरा. मग त्यांनी एका पोलिसाला रिक्वेस्ट केली की माहिती आहे हे चुकीचं आहे ट्रिपल सीट जाणं, पण ही खूप गरजेची गोष्ट आहे, ह्यांना प्रयोगाला पोचणं गरजेचं, इमर्जन्सी आहे. लिटरली मग त्यांनी आम्हाला दोघांना गाडीवर बसवलं आणि गडकरीला नेलं. पोचलं, तिथे गेलो आणि इंटरव्हल झाला आणि मला ना आठवेच ना काही. म्हणजे मी लिटरली ब्लँक होते. काय कशासाठी आलोय आपण, काय करायचंय, नाटक काय. मग शेवटी नंदू लबडे माझा खूप जवळचा मित्र, खूप तो म्हणाला शांत हो शांत हो, एकदम शांत हो, डोकं शांत ठेवून, तू सुनैना, मी सुकुमार, आपण नाटकाला आलोय, आपण सरांकडे जातो, आपण हे करतो. हा तू मेकअप, आणि अक्षरशः सांगू तुला, ही रंगदेवतेची कृपा आहे की जसा चेहऱ्याला रंग लागला ना, अख्खं नाटक माझ्या म्हणजे आलंच जवळजवळ ते. आणि त्यावेळेला मला लिटरली, मला खरं सांगते रंगदेवते शपथ, मला काहीच माहीत नव्हतं की त्या प्रयोगाला परीक्षक बसलेत, कोण आहे काय. हे मोदी खरी परीक्षक होते नाट्यदर्पणचे, आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं मला उत्कृष्ट अभिनेत्रीचं पहिलं हे पारितोषिक मिळालं, तेही ऋषी कपूरच्या हातून. ओ वाव, नाईस. ते जे माझं स्वप्न होतं त्यांच्याबरोबर काम करणं, पण ऍटलिस्ट चला त्यांच्या बरोबर त्यांनी मला पहिलं बक्षीस मिळालं. पहिलं. वाव, खूप सुंदर. आणि आता इथे तुम्ही बघाल तर ताई, माझ्या मते ही पूर्ण वॉल आहे एवढी,
ह्याच्यातलं पहिलं बक्षीस तर आपण बघितलं, पण हे जे वरचे मला सगळे फू बाय फूचे हा. अवॉर्ड जास्त हायलाइट होताना दिसत आहेत. आणि आता ते तुमच्या अभिनय क्षेत्रातला खूप मोठा वाटा देखील आहे त्यात. आहे. So, ह्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल? ही माझी आणि भाऊची महाविजेती जोडी, म्हणजे ज्याच्यात आम्ही विनर झालो. घोषित झालात. हा. मग एक होतं ज्याच्यात सर्वोत्कृष्ट जोडी आम्हाला दिलं होतं, आणि एक आहे ते 3 ह्या ज्या छोट्या आहेत छोट्या. हा. ह्या रनरअपच्या आहेत. अच्छा. म्हणजे ज्या 7-8 जे काही झाले, म्हणजे मी आणि निलेश साबळे आम्हीच 2 जण होतो जे स्टार्ट टू एंड फू बाय फू मध्ये होतो, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवस. ओके. मग त्याच्यात माझी जोडी कधी वेगळी असायची, मग कधी ग्रुप असायचा, मग कधी काय असायचं, पण मी आणि निलेश होतोच. आणि आता तो सगळा पार्ट, आणि त्यातही बऱ्याच माझ्यामध्ये काही फोटो कलेक्शनही आहे, काही पुरस्कारही आहेत. सो त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा. ही टाइमपासची ट्रॉफी आहे. ओके. ही दिली सुपारी बायकोची केलं हे माझी आवडते सगळे. ठिपक्यांची रांगोळी. अरे वा वा वा, किती छान फोटो. शेवटच्या दिवशी काढला ताई. हा, शेवटच्या दिवशी काढला. वा वा वा, खूप सुंदर फोटो. आणि ही आत्ता मी केली होती, आमचा जो प्रशांत चोडप्पा आहे, त्याने हे सगळ्यांचे कुठूनचे हे धिंगाणाचे फोटो आहेत सगळे. ते कुठे त्यांनी असे जोडून आणून असे छान एक फ्रेम करून दिली आठवणीची. आणि बापरे खूप आहे. हे आम्ही एक लंडनला इव्हेंट केला होता, म्हणजे 2017ला नाटक केलं होतं गोजीरवाण्या घरात, या गोजीरवाण्या घरात. हे त्यावेळेला मराठी संमेलनला केलं होतं. मग हे या गोजीरवाण्या घराचं मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री मिळालं होतं, संस्कृती कला दर्पण. मग मदर्स डे, मग हे स्टार प्रवाहाचं सर्वोत्कृष्ट सासू मिळालं मला. ओके. आणि ही झीची. हा. आणि पुढचं पाऊलची ही 1000ची आहे. अजून पुढच्या मला वाटतं एक 1500ची आणि एक 1800ची पण 2 आहेत, पण त्यावेळेला मला वाटतं त्या फंक्शनला मी गेले नव्हते. ओके. आणि हे झी अवॉर्ड जे आहेत, हे सर्वोत्कृष्ट सासू हे होणार असून मी या घरचीचे लागोपाठ 2 वर्ष मिळाले. आणि हा सगळ्यात मोठा पुरस्कार आचार्य अत्रे पुरस्कार पुरंदरचा. आणि तिकडे पहिल्यांदा मला स्त्री कलावंतला त्यावेळेला आचार्य अत्रे हा पुरस्कार दिला होता पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच ह्यांना दिले, पण पहिला जो दिला तो मला दिला होता. आणि ही फोटो फ्रेम ही खूपच युनिक आहे, कारण की ही मला एका काय म्हणतात त्याला, रत्नागिरीला मी एका कार्यक्रमाला गेले होते. तिकडच्या एका मुलीने, तिचं नाव असेल बहुतेक त्याच्यावर, पण मला दिसत नाहीये, तिचं नाव आहे त्याच्यावर. तिने मला ते दिलं होतं इतकं. आणि हा मोलकरीण बाईचाच गेटअप आहे माझा, आणि तिने इतकं छान काढून दिलं होतं ते. पण काय असतं मग कधी कधी ना, खूप साऱ्या गोष्टी असताना राहून जातात, की इतकी घाई गडबड झाली त्या कार्यक्रमात की त्या बिचारीला मला भेटणं पण, म्हणजे कदाचित मी भेटली असेल पण हीच ती मुलगी जिने ही फोटो फ्रेम काढली आहे, किंवा असं गप्पा किंवा बोलता नाही आलं मला. तर आता मी त्या ज्या मित्राच्या, प्रथमेश म्हणून माझा मित्र आहे, त्याच्या थ्रू गेले होते त्या कार्यक्रमाला. तर ह्या वेळेला मी त्याला सांगणार आहे की मला त्या मुलीला भेटायला दे, ती कोण आहे. कारण किती मला 3-4 वर्ष झालीत ग, पण असं वाटतं की अरे यार राहून गेलं. म्हणजे आर्टिस्टला कसं कौतुक जर आलं समोरून तर किती छान वाटतं ना. आणि कधी कधी असं होतं की घाई गडबडीत किंवा कामाच्या व्यापात राहून जातात त्या गोष्टी. तर मला ते एक राहिलायचं की मला तिला भेटायचंय. तिने छान कविता पण केली होती, पण ती मला आता कविता मिळत नाहीये, पण तिने अशी छान लिहून दिली होती कविता, मस्त केली होती. माझ्या सगळ्या सिरियल्सची नावं वगैरे टाकून असं तिने केलं, क्रिएटिव्ह केलं होतं. ही एक फ्रेम तर इथे आल्यावर हायलाइट करतेस. ह्याच्या सोबत जर तुम्ही खाली बघितलं, बाबांसोबतची पण एक जुनी फ्रेम आहे आणि ती खूप छान आहे. फक्त ही लग्नातली आहे. वय वर्ष 22. तुमचं वय वर्ष 22. आणि तेव्हा सर किती वय? 4 वर्षांनी मोठे. 4 वर्षांनी. खूप मस्त फ्रेम आहे. आणि हे लग्नात तर माहितीये ना, आता तर खूपच ब्राईड आणि सगळ्या असतात गोष्टी. तेव्हा तर काही माहिती नाही. मी नाटकात काम करत होते, पण 1000 रुपये 500-1000 रुपये मेकअपला घालवायचे ते ना, तेवढं
तेवढी अक्कलच नव्हती ग. तर लिटरली सांगू तुला, माझ्या बहिणीने अर्चनाने एक लिपस्टिक दिली होती मला. ती लिपस्टिक मी ओठांना लावली होती आणि तीच लिपस्टिक मी इथे लावली होती आणि तीच लिपस्टिक मी इथे लावली होती. सो माझं एका लिपस्टिक मध्ये सगळं काम झालं होतं आणि काहीही केलेलं नव्हतं. हे असेच वरचे आपले केस कसे बच्चे बांधायचे, बाकी काही केलेलं किती वर्ष झाली ताई लग्नाला आता? 28. आता नाही, 29 वर्ष झाली. खूप छान. आणि माझ्या मते हा फोटो तुम्ही मस्त जसाच्या तसा ठेवला. ते जे जुनं आपल्याला वाटतं ना की तसं एक जुनं ते सोनं असतं आणि ती फ्रेम ही, तो फोटोही छान असा, आपण मोठा असा किंवा फ्रेम मध्ये केलेला असा नाही, तो छान तसाच फोटो. त्यावेळेला एक तर ते खूप काय म्हणतात त्याला, कॅमेरा होते पण त्याचं डेव्हलपिंगचा खर्च खूप असायचा. मग ती रील खूप महाग मिळायची. मग ते तेव्हा एवढं नाही ग असं डोक्यात नाही, ह्या क्षेत्रात येणार हेच कुठे माहित होतं ना मुळात. बरोबर. म्हणजे आधीच्या वेळेचं, लग्नाच्या वेळेला मी होतेच या क्षेत्रात, पण आधी की आधीचे तुमचे काही फोटो असे मागतात नाही का आपल्याकडे, तेव्हा असं झालं की कसे काढणार, म्हणजे काय संबंधच नाही ना असं काही. किंवा असं कोणीतरी काढलेले वगैरे कधीतरी आता पाठवलं, नाही मी कशी दिसते असं होतं. वा. तर ह्या हॉलमध्ये ह्या 2 गोष्टी तर तुम्ही पाहिल्या, पण ताईंना गार्डनिंगची भरपूर आवड आहे असं मला वाटतंय, म्हणून इथे सुंदर छान बैठक आहे आणि त्या बैठकीत भरपूर झाडं देखील आहेत असं वाटतंय. छान. हा आमचा मित्र आहे पंकज कुंभार म्हणून, हा. त्याची नर्सरी आहे. ओके. आणि हे सगळं तो आम्हाला करून देतो. तिथे छान गुलाब, वा, सुंदर गुलाब आलेला आहे, मस्त. हा तुमचा फेवरेट कॉर्नर असेल घरातला? बेस्ट. इथे हे बसायचं, छान हातात कॉफी मग घ्यायचा मस्त आणि छान असं बघत बसायचं. वा वा. सो ताई, तुम्हालाच फक्त गार्डनिंगची आवड आहे का? आता जर तुम्ही बाहेर असाल शूटला तर हे सगळं बाबा बघतात? बाबा सगळं. त्यांनाही ऍक्च्युअली खरं सांगू तर बाबाच बघतो, मी काही बघत नाही. मी फक्त इथे हे छान दिसेल पण ते लावून ते मेंटेन कसं करायचं तर ते बाबा, मी काही नाही करत. कारण मी शूटिंगला असते, कुठे आपल्याला वेळ मिळतो. पण त्यांना प्रॉपर, म्हणजे तो माझा म्हणजे पंकज जो आहे तो म्हणाला हे जे आहे ना ह्याला काहीतरी म्हणतात बाबा, पण तो म्हणाला आम्ही इतक्या ठिकाणी हे लावलं पण हे इतकं कधीच चांगलं नाही झालंय. मी आता जवळजवळ एवढे कापले, कापून काढले, कारण इतके सगळं खाली येत होते ते अक्षरशः. मग बाबा इथे काही काही करत असतो, इकडचेच काहीतरी बिया काढतो, इथेच टाकतो, असं काही काही बरंच करत असतो. जान्हवी मध्ये पोहे खात होती, तर तिने लिंबू पिळला आणि त्याच्यातल्या 4-5 बिया अशाच इथे टाकल्या होत्या, तर त्याचं एवढं असं झाड झालं. तर मी म्हटलं हे कसं झाड आलं? तर म्हणाला की काय माहिती. बाबा म्हणाला अरे ते ही काहीतरी करत असते, टाकलं. तर पंकज म्हणाला थांबा काय करू नका. त्यांनी ते काढलं आणि त्याच्या फार्म हाऊसला लावलंय आणि आता ते एवढं झाड आहे. बापरे, सही. तो म्हणाला जान्हवी मोठी होईपर्यंत हे झाड पण मोठं आणि त्याचे छान लिंबू आपल्याला खाता येते. म्हणजे अशा पण गोष्टी होतात आपल्याकडे छान. पण छान कॉर्नर आहे ताई, आणि इथे एक संध्याकाळ किंवा सकाळी अगदी तुमची मस्त जात असेल, निवांत वेळ जात. म्हणून मी कुठे राहायला जात नाही खरं सांगते तुला. म्हणजे आता माझ्याकडे साधी माणसाचे सगळे आले होते, तर त्यावेळेला ते बोलायचे काय ताई कशाला तू ठाण्याला जाते, इथे घे ना एखादं भाड्याने रूम आणि राहा. तर त्यावेळेला ते म्हणाले की आता आम्हाला कळलं की ताई घरी जाण्याची घाई का करत असते. खूप सुंदर व्ह्यू पण आहे आणि कुठे अडलेला असा व्ह्यू नाहीये, छान. आणि इथे काही होणार पण नाही, कारण हे सगळं ते तीरंदाज आणि नेमबाजी करतात ना त्याचं हे आहे. हा समोर आहे तो आश्रम आहे, त्याच्यामुळे इथेही काही होणार सारखं नाही. छान वाटतंय इथे बसलं, खरंच मस्त वाटतंय. आता हळूहळू आपण पुढे जाऊया आणि घराची पुढचा भाग जरा बघूया. पण ही ताई ही विठू माऊलीची जी ही ना 2018ला माझ्याकडे वास्तू शांत होती आणि सोमनाथ पाडाळे म्हणून एक दादा आहेत. तर ऍक्च्युली त्यांची ओळख झाली होती सुनील तावडेंमुळे. आम्ही एका कार्यक्रमाला गेलो, मग तिथे सोमनाथ दादा आले. मग माझं सगळेजण म्हणाले चला चला जेवायला. तर माझं असं झालं की नको यार, असं कोणाबरोबर पण जायचं वगैरे ते नको वाटतं. असे कोणी येतात नाही का आपल्याला घेऊन जातं. तर मी म्हटलं नाही नको. तर सुनील दादा म्हणाला नाही ही खूप छान माणसं आहे, तू चल तर मग बघू. आणि लिटरली सांगू त्याला आत्ता जवळजवळ मला वाटते 15 वर्षाच्या वर झाले असतील. आजही तो माणूस भावासारखा पाठीशी असतो. म्हणजे इतकं छान व्यक्तिमत्व आहे ना, की त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे, सगळं आहे, पण स्वतः सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नाही.
म्हणजे आपण म्हणजे आम्ही किती वेळा त्यांच्या घरी जातो जेवतो तर आम्हाला चिकन मटण ह्या त्या करतात आणि हे खाली बसून मेथीची भाजी आणि दही खात असतात. म्हणजे इतका गोड माणूस, कोणाचा अध्यात नाही मध्यात नाही, खूप छान. वा. आणि त्यांनी ही अशी फ्रेम दिली आणि ती इतकी मस्त वाटते, असे सगळे खूप आले सुंदर की आहे. खूपच सुंदर हम्म. आहे ते. आणि ते खूप प्रचंड त्यांचं पण भजन आणि हे खूप करतात ते. अच्छा. खूप करतात. वा. खूप त्याच्यामुळे सुंदर सोमनाथ frame. दादा थँक्यू सो मच. Yes. पण या घरात येऊन किती वर्ष झाली आता तुम्हाला? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. 2015. 2015. आता हे एक छान सेक्शन जिथे ना आम्ही कधीही आलो पटकन आम्हालाही असं रेडी व्हायचं झालं तर आम्ही इथे एक मस्त आरसा आहे, आम्हाला कुठेही जावं लागत नाही, पटकन आम्ही असं समोर बघून रेडी होतो. छान मस्त. ताई ही कोणाची आयडिया आहे खरं तर? माझीच. तुमचीच आयडिया. खूप मस्त वाटतं खरं तर. मोस्टली मिरर आपण बेडरूम मध्ये बघतो, हॉलमध्ये फारसे नसतातच कोणाच्या, पण हा एक कॉर्नर छान वाटतं. आणि ह्याच्यात तुम्हाला भरपूर ब्युटी प्रोडक्ट्स आणि हे सगळं दिसणार आहे. आता हे मुलीचं आहे की ताईंचं आहे हे ऍक्च्युली खरं सांगू विचारायचं. का, याच्यातलं काही माझं नाहीये. याच्यातलं सगळं जान्हवीचं आहे. आणि मग ती मला सांगते की यातलं मला काय चालणार आहे ओके. किंवा हे तू करशील का, हे हम्म. हे घाल वगैरे असं असतं. हम्म. फ्रुट्स मात्र आमच्याकडे भरपूर लागतात. आता हम्म. यावेळी जरा आंबे आता येतील, हा. तर आंबे आल्यानंतर मग हे सगळं भरलेलं असणार. वा. मग फक्त आंबे खायचे आणि आंबे खायचेच. सीझनल फळ आहे. मला डायबिटीस आहे पण मग मी नाही लक्ष देत, ते बापरे. खायचं. नाही काय फरक नाही पडत, काय नाही, होतं मॅनेज होतं सगळं. ओके. मस्त. खाण्याच्या बाबतीत कुठेही काटकसर करायची ना, जे हवं ते खायचं. हा, मग आता ते लिमिट मध्ये खायचं. फक्त एवढंच आहे की अगदीच काय दिवसाला 4-4, 5-5 आंबे नाही खात आपण, पण ऍटलिस्ट म्हणजे मन नाही मारायचं. बरोबर. थोडं तर थोडं पण खायचं. आंबा पण खायलाच पाहिजे. कोकणातले होतं पण. अर्थात प्रश्नच नाही. येस. आता किचन कडे वळूया. पण किचन कडे वळण्याआधी मला तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे कित्येक वर्ष म्हणजे लग्न झाल्यापासून किंवा त्याच्या आधी असू शकतं, हाऊस हेल्प हा प्रकार ताईंच्या घरी कधीच नव्हता आणि नाहीये ना ताई, नाही. अजूनपर्यंत नाहीये. आणि माझ्या मते आता इतकी वर्ष झाली, मुलं लहानाची मोठी झाली, ती त्यांच्या त्यांच्या कामाला लागली आहेत, ताई शूट मध्ये बिझी असतात, पण कुठल्याही गोष्टीला इथे हाऊस हेल्प नाहीये. नाही. कधी वाटलं ताई की थोड्या गोष्टीसाठी जरा मध्ये एकदा केलं होतं. जान्हवी 10वीत होती आणि मी म्हटलं होतं की अरे मी नसते, मग बाबाचे पण जेवणा बिवणाचे हे का, तर म्हटलं मला पण वेळ नाही मिळत आणि तिला जरा 10वीची परीक्षा, तर अभ्यास करताना मध्ये काही खायला प्यायला बरोबर. लागलं तर वगैरे. पण जी आणली होती तर तिला ऍक्च्युली जान्हवीवर लक्ष ठेवायला आणली होती, तर जान्हवीच तिच्यावर जास्त लक्ष ठेवायची. कारण मॅडम आमच्या वायफाय मिळाल्यानंतर जी मोबाईलमध्ये असायच्या, अरे मग माझं असं झालं की ज्या कामासाठी आपण आणलंय ते जर काम होत नसेल, मग ती ना चिडचिड व्हायला लागली. मग असं झालं की नाही. आणि बाबाचं आमच्या ना एवढं लक्ष असतं ना सगळ्या गोष्टीत. म्हणजे तिने भांडी जरी घासली तरी मग बाबाचं ते बघ तसंच ठेवलंय, ते बघ हे झालंय. माझं असं झालं की जाऊ दे नको, त्याच्या नशीब बाबा तिला 1 महिनाभर पण मला वाटतं राहिली नसेल ती. ओके. तिला म्हटलं नाही जमत आहे, जा बाई तू. कारण ते काय वरचेवर येतात, काम करतात आणि ही राहणार होती. असं नाही की ओके. घरात राहणारी आहेस, तर तू येऊन घरच्यासारखी राहिलीस तर त्या गोष्टी होतात ना. बरोबर. मग कारण मी तिला आम्हाला भोपळी मिरचीची भाजी, ढोबळी मिरची पीठ पेरून खूप आवडते. मग मी तिला एकदा दाखवली, म्हटलं ही बघ अशी करायची. हां बरं ठीक आहे. सेकंड टाइम दाखवलं, तर जर तुम्ही घाला ना फोडणी, मला नाही माहिती. म्हटलं बरं ठीक आहे चल. दुसरी वेळ झाली, तिसरी वेळ झाली. मग माझं असं झालं की ही म्हणली ही चापलूसी करते, म्हणजे हिला शिकायचंच नाहीये. Right. म्हणजे असं होतं की शिकण्याची एक हे असतं ना की ठीक आहे आता ताई तुम्ही फक्त उभ्या राहा, हा, मी सांगा बघा मी मला, मी करते, करते, मग हा. मला सांगा. ती आपल्यावरच सगळं गोष्टी टाकायला लागली. मग माझं असं झालं की नाही, मग माझा पारा मग ते असं झालं की नाही, ओके बाय बाय. तेव्हापासून नाही जमत नाही. तर आता किचन मध्ये बघायला गेलं तर अशा कुठल्या म्हणजे आता म्हणतात ना आपण की सुट्टी असली की आपल्या बऱ्याच वेळेला आपण कधीतरी येतो एक आराम म्हणून किंवा काहीतरी बनवायला, स्पेशल गोष्ट बनवायला. अर्थात बाबा भरपूर काय काय बनवत असतील, पण तरी तुम्हाला ज्या वेळ असतो किचन मध्ये जास्त रमता? खूप प्रचंड. एक तर मला सगळ्या त्या साफसफाई, आता ह्यातलं काहीतरी काढूया, मग ह्याच्यात काय काय गोष्टी असतात ज्याची एक्सपायरी झालेली असते, मग त्या गोष्टी काढून टाकूया. मग काल परवा मी सुट्टी होती तर हे लावून घेतलं. मग ह्यातला ज्या आता मला जरा हात वर जात नाहीये तर मग मला हाताने काही इझिली जाता येईल, मग ते वरती टाकूया, हे खाली करूया. अशी खूप गोष्टी मी करत असते. हे सुट्टीतले उपक्रम म्हणता येतील का तुमचे? प्रचंड प्रचंड. मी सतत काही ना काहीतरी करतच असते. माझ्या 2 मैत्रिणी आहेत, वर्षा हडकर आणि सानिका वाणी. त्या दोघी जणी आल्या की त्या फक्त अशा असतात, बसशील जरा 2 मिनिटं बसशील एका जागी.
आता हाताशी गोष्टी हा, मिळण्यासाठी आणि माझं असं होतं की तुम्ही बसलात ना, थांब ना तोपर्यंत मी कपड्यांच्या घड्या घालते, थांब ना तोपर्यंत. अगं पण थांब ना जरा, बस ना इथे जरा गप्पा. वर्षा तर खूप चिडते. वर्षा म्हणजे मला ना तुझ्या घरी यायचं म्हणजे मला टेन्शन येतं की बापरे आपण काही करत नाही होत आणि ही बघ. पण तुमचे अर्थात हाताला ताई चव आहे आणि तुम्हाला खाऊ घालायला खूप आवडतं लोकांना. पण तुम्ही कोणाकडनं शिकलात जास्त आई करून? आई आई. आई आईने शिकवलं. आणि मोठी बहीण संगीता नेवरेकर, तिने लहानपणापासून सगळ्या गोष्टी, म्हणजे एक तर ते बरं झालं की योग्य वयात सगळं शिकवल्यामुळे त्याची आवड निर्माण झाली. बरोबर. त्यामुळे आता तेच सगळं मी आता जान्हवीला पण सांगितलं, तर जान्हवी आता उत्तम जेवण करते, वा. उत्तम सगळं, आणि भाकरीपासून सगळं. बापरे. हा, सगळं पण करते. सासरी आल्यानंतर असं सासरच्या कुठल्या गोष्टी किंवा अशा काही सासूकडनं किंवा असं काही शिकण्यासारखं होतं किंवा त्यांनी वेगळं काही गोष्टी शिकवल्या आमच्याकडे त्यांच्याकडनं? वालाची भाजी एकतर खूप फेमस, म्हणजे पाठाऱ्यांकडे तर ती लागतेच, म्हणजे हं. कुठल्याही सणासुदीला ती वालाची भाजी लागते. हं. आणि माझी मोठी जाऊ आहे सरिता पाठारे, ती पण उत्तम जेवण करते. हं. तर त्याच्यामुळे माझी चुलत सासू पण सगळेजण उत्तम जेवण करतात. त्याच्यामुळे असं कधी वाटलंच नाही की म्हणजे माझी पद्धत वेगळी. आता आमच्याकडे कसं कोकणामध्ये कांदा खोबरं वाटणाचं जेवण जास्त हो, करतात, हो, तुला हो, माहिती हो, असेल. हो. आणि ह्यांच्याकडे किसून खोबरं वापरतात. अच्छा. सो असं होतं की मग बाबाचं असं व्हायचं की अरे यार ते वाटण नको ना टाकू, ते हे नको. मग मला ते बॅलन्स करावा लागेल. अच्छा, हे मग मी ह्याचं करते, मग ते त्याचं करते, असं करून मग ते ओके. चालतं जातं. पण चालेल. बाबा आमचं असं आहे की त्याला काही खायला द्या, त्याचं काही असं पण तेही छान म्हणे- स्वयंपाक बनवतात. सगळं सगळं उत्तम बनवतो सगळं. फक्त चपातीचे नकाशे होतात, पण ठीक आहे. पोटात जात आहे ना, बस झालं. वा. सो आता सुट्टीमधल्या काहीतरी, आता तुम्ही म्हणालात की काही सुट्टीतले उपक्रम तुमचे आम्ही बघितले, हाताशी मिळणाऱ्या गोष्टी लावायच्या आणि सगळं किचन मधल्या गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या. पण आता जर तुम्ही असं काही पटकन चटकन बनवू शकणार असाल तर आपण काय बनवायचं पटकन? कॉफी, येस. चला कॉफी करूया. आणि तुमची फेवरेट कॉफी आहे? हा, ब्लॅक कॉफी पिता वाटतं Yes. तुम्ही. मला जास्त करून ब्लॅक कॉफी आवडते. मला Okay. नॉर्मल कॉफी आवडत नाही. आणि आमच्याकडे चहा तर गुळाचाच होतो मोस्टली, किंवा कॉफी जर करायची असेल तर आम्ही विदाऊट शुगरच पितो. आणि मला तरी विदाऊट शुगर स्ट्रॉंग कॉफी आवडते. आणि बाकी हे सगळे काय काय ते स्वीट स्वीट मॉंग फ्रूट वगैरे काहीतरी असं वापरतात. चोचले. पण हल्ली आता काय मुलांच्या सोयीनुसार करायला पाहिजे, त्याच्यामुळे आणि इकडे मला आता सध्या माझ्यापेक्षा जान्हवीला विचारावं लागतं, हे कुठे ठेवलंय, ते कुठे ठेवलं. जान्हवीला माहीत असतं त्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत काय वगैरे. आणि कॉफी आमच्याकडे नॉर्मल कॉफी आम्ही खूप कमी पितो. पण मी ही एक आता ह्याचं काही हे कंपनी काय मला देणार नाही आहेत कोलॅबरेशनचे पैसे, पण मी आपलं सांगते चांगल्यासाठी. ही DXN म्हणून एक कॉफी आहे. तर त्याच्यात रेड मशरूमची ही कॉफी आहे. आणि ही मी गेल्या 28 वर्ष ही मी कॉफी घेते. म्हणजे माझं लग्न झाल्यापासून आम्ही हीच, म्हणजे मी आणि माझे मिस्टर, आता मुलगी पण आणि मिहीर पण, असं सगळेजण हीच कॉफी पितो. ह्याच्यात 2 in 1 येतं आणि 3 in 1 पण येतं. 3 in म्हणजे त्याच्यात दूध, साखर, पाणी सगळं असतं. आणि ही ब्लॅक कॉफी असते. सो आम्ही नॉर्मल जरी कॉफी केली तरी पण आम्ही ह्याचीच करून पितो. सो कॅफेन तुमच्या शरीरात जात नाही, त्याच्यामुळे म्हणजे, आणि ह्याचं ही डिटॉक्स करते तुमच्या बॉडीला. सो आणि आम्हाला डायबिटीससाठी तर खूपच चांगल्या पद्धतीने याचा वापर होतो. तर ज्यांना तुमच्या प्रेक्षकांना कोणाला वाव. असेल तर वापरायला हरकत नाही. DXN डेपो हे आपल्याला जसे मेडिकल असतात त्या मेडिकलमध्ये हे मिळत नाही, त्यांच्या डेपोमध्येच मिळतं. सो हां, किंवा आत्ता मला वाटतं ऑनलाईन पण झालं असेल सुरू, पण आम्ही तर मुलुंडला जाऊनच घेतो. तर इट्स गुड फॉर हेल्थ. तर जर तुम्हाला असं वाटलं की कॉफी आपण खूप ब्लॅक कॉफी सतत पितोय, त्याचा चांगला म्हणजे मारा सतत बरा नाही, तर आता हे एक सॅशे आहे, याच्यामध्ये साधारण 4 ते 5 कॉफी होतात. ओ नाईस. त्याच्यामुळे भरपूर स्ट्रॉंग आहे त्याला. वाव. मस्त. सो आपण ही वापरूनच करूया, म्हणजे तुम्हाला टेस्ट कळेल येस. त्याची काय आहे.
तर खूप छान ताई. हे तुम्हाला कोणी सांगितलं किंवा तुम्हाला कोणी रिकमेंड केलेलं? बाबाचा मित्र होता एक, हं. ते वारले. तर त्यांनी हे ॲक्च्युली रिकमेंड केलं होतं आणि त्यांचे DXNचे बऱ्याचशा प्रॉडक्ट आहेत ज्याचे खूप उपयोग आम्हाला ह्याच्यासाठी झाला, डायबिटीससाठी. कारण माझ्या मिस्टरांना खूप वर्ष, म्हणजे ते मला वाटतं 31 होते तेव्हापासून डायबिटीस. ओ बापरे. हो, तर ते एवढे वर्ष, आणि बाबा आता छान स्लिम ट्रिम पण आहे, मस्त व्यवस्थित. आणि वाव. तो एक तर सतत कुठेही गेला की त्याला सांगावं लागतं, म्हणजे आता गाडी घेऊन जा प्लीज, पटकन येतो. कुठेही गेला तरी तो चालतच असतो, वाव. सतत चालत असतो तो. त्यामुळे त्याला सांगावं लागतं. So आता ही जर तू ब्लॅक कॉफी घेतलीस ना, हा. तर ही एवढी इनफ. हो. त्याच्यामध्ये तू टाकलंस की झाली काम. अरे वा. आता ही आपण जरा दुधाची करतोय, हम्म. म्हणून थोडंसं अगदीच त्यांना दुधाळ नको म्हणून. बस, that's it. आणि छान टिप्स सांगितली तुम्ही. हा, म्हणजे माझं असं आलं की ठीक आहे, आता ह्या कोलॅबरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी वगैरे आपण म्हणतो, हम्म. पण काही गोष्टी असतात त्या सगळ्यात पैशात नाही हे करता येत. तर कोणाला जर त्याचा चांगला फायदा होत फायदा असेल, आणि हे मी स्वतः, असं नाहीये की तुम्ही आपण वापरत, काही काही प्रॉडक्ट असतात ना आपण वापरत नाही, फक्त त्याची आपण पब्लिसिटी करतो. तर असं नाही, हे गेले 28 वर्ष मी घेते. वाव. सो असं नाहीये की ह्याची एक टूथपेस्ट पण येते, त्याचा पण खूप चांगला उपयोग होतो. काय बोलता? म्हणजे सगळ्याला आहे तो, भाजलं खरचटलं काही झालं त्याचे डाग राहत नाहीत. सदाशिव अमरापूरकरांच्या मुलीचा हात भाजला होता, त्या टूथपेस्टने तो बरा झाला. टूथपेस्ट लावायची हो. हाताला? हो. हो. हां, वाव. म्हणजे समजा तुला पिंपल आलं तर ते हां. टूथपेस्ट अशी पाण्यात थोडीशी डायल्यूट करायची, ती लावायची. तुला असं बापरे. काही वाटलं, बेस्ट, सगळ्यात बेस्ट. वाव. दात दुखत असेल तर ती लावायची, रात्री झोपून जायचं, त्याचं आतमध्ये गेलं तर काही प्रॉब्लेम नाही. हो. एकदम एडेबल आहे, काहीच प्रॉब्लेम. त्यामुळे आम्हाला कोण येणार असेल ना तर आधी सांगतो, अरे पाव किलो अर्धा किलो साखर आणून ठेवा. अरे पण घरातच साखर नाहीये ही उत्तम गोष्ट आहे. हा, म्हणजे ती असली की मग ती खाल्ली जाते. आता नाहीच आहे तर तुम्ही काय करणार. पण आता अगदीच कोणी आलं तर आपण नाही खात, बाकीचे खातात ना, असं मग बाबा चिडचिड करतो. मग ओके ओके ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आता आपण ह्या कॉफीला सेलिब्रिटी कॉफी असं म्हणूया, वाव. की हे फक्त करेक्ट टाइम जरा झालेला आहे. ओके, आता तुम्ही गेलात की हे सगळा भांड्यांचा पसारा मी आवडला. नाही तर मग जरा जान्हवीला थोडासा मस्का. पण जान्हवी पण आत्ताच नुकतीच बाहेर गेली आहे ना, ती तिच्या काहीतरी कामासाठी मे बी आता बाहेर गेली आहे. ती आता आम्ही सकाळपासून जरा बाहेरच आहोत ना सगळे, ओके. म्हणून जरा थोडस. वा, थँक्यू सो मच. आता मस्त कॉफी तर दिली आहे ताईंनी. आता मी टेस्ट बघणार आहे आणि तुम्हाला सांगणारच आहे अर्थात. पण आता आपण पुढे बेडरूमकडे वळणार आहोत. ही एक बेडरूम आहे, ओके. पण त्यात खूप पसारा आहे त्याच्यामुळे मी तसंच ठेवले. ही एक छोटी बेडरूम आहे. ओके. आणि ही माझी बेडरूम आहे. आणि हा पण एक छान व्ह्यू आहे. वाव, मस्त. इथे पण सिटिंग एरिया आहे. येस. वाव, किती छान वाटतंय संध्याकाळचं. हा फ्रंट व्ह्यू आहे ताई? नाही, बॅक व्ह्यू आहे. हा साईड आहे. अच्छा. बॅकला तिकडे आहे, हा साईड व्ह्यू आहे. पण इथे तुम्हाला असं मोकळं आहे, म्हणजे अशी खूप- जशी खूप या मोकळं. साईडला बिल्डिंग आहे हा, तशी तशी बिल्डिंग नाही, नाहीये, हो. त्याच्यामुळे कुठे अडत नाहीये. खूप थंडीत तर म्हणजे अक्षरशः एवढी सुद्धा खिडकी चालू नको असं वाटतं. काय बोलता? हो, इतके इथे छान वारा आणि हे मस्त येतं. पण हाही सिटिंग एरिया खूप मस्त हो. आहे ताई. मी ते आता हे करून घेतले, कारण की गणपतीत जागा होत नाही, मग इकडे तिकडे बसण्यापेक्षा इथे कसं मुलांना. ओके, मग फक्त हे एवढं कडप्पा तुम्ही हा, लावून हे लावून घेतलंय. घेतला. ओके, म्हणजे असं बाल्कनी वगैरे नव्हती आणि ती आत वगैरे घेतली असा असं काहीच प्रकार नाही. ओके. बाल्कनीचं घर मला घ्यायचंय, माझं ते एक स्वप्न आहे. आणि माझ्या लेकीला प्रचंड आवडते गॅलरी बाल्कनी असलेलं घर. पण आता बघूया. आता तुम्ही पहिले माझ्या मते सँडहर्ट्स रोडला हा. तिथे सुरुवात बरोबर, हा. तिथेच सगळं बालपण. त्याच्यानंतर कुठलं घर मग ताई? नाही, त्याच्यानंतर तर लग्न झालं, मग परळला गेलो, परळ विलेज मध्ये. हम्म. मग त्याच्यानंतर जे पहिलं घर घेतलं ते वर्तकनगर, ठाण्याचं वर्तकनगरला म्हाडाची रूम होती. ओके. तेव्हा मी ते घर घेतलं 2,40,000. काय बोलता? सिरियसली? पण त्यावेळेचे 2 लाख म्हणजे आताचे 2 करोड झाले. किती वर्षापूर्वी तरी? 2000 साली. 2000. मी 2000 साली इकडे आले राहायला. 97ला माझं लग्न झालं.
98ला मिहीर झाला, 2000 साली आम्ही घर घेतलं वर्तकनगर. आणि त्याच्यानंतर वर्तकनगरला. तुम्ही इकडे शिफ्ट Shift झालं, वर्तकनगर हां. वरना डायरेक्ट. वर्तकनगर नंतर बऱ्याच वेळा आम्ही कुठे 1 वर्ष 2 वर्ष 2.5 वर्ष असे भाड्याने राहिलो, कारण शूटच्या निमित्ताने नाही 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 असंच. कारण वर्तकची जी जागा आहे ती रिडेव्हलपमेंटला गेलेली. ओके. मग ह्या बिल्डरकडे गेली, मग त्या बिल्डरकडे गेली, तर अजूनही ते सगळं असं शेकीच आहे, ते म्हणजे न सुटणारी गणित आहेत ती. अरे बापरे. तर त्याच्यामुळे तिकडे बिल्डिंगची अवस्था बघून सगळं मी म्हटलं नको, बाबाला म्हटलं आपण बाहेर पडू मुलांच्या दृष्टीने वगैरे पण जरा. बरोबर. आम्ही इथेच राहिलो जवळ, आता 13 वर्ष झाली मला बाहेर पडू. बापरे. मग शेवटी आता एक फायनली विचार केला की चला एक घर, आणि ही सगळं घराची सगळी प्रोसिजर काय म्हणतात त्याला, त्याची जी डेअरिंग आहे ती सुधाकर चव्हाण म्हणजे सुधाबाई ज्यांना म्हणतात सगळेजण, त्या एका व्यक्तीमुळे मी हे एवढं सगळं डेअरिंग करू शकतो. पण ताई असं म्हणतात ना की एक घर भाड्याचं असू दे किंवा आपलं स्वतःचं असू दे किंवा आपण काही दिवसांसाठी काय ना राहतो ते घर असू दे, ते घर आपल्याला लाभतं आणि त्या वास्तूतनं आपल्या अनेक वास्तू तयार होतात. तुमचं असं कुठल्या हो. घराच्या बाबतीत आहे? तसं आम्ही ह्याला गेलो होतो परळ विलेजला. तर आम्ही तेव्हा जिथे राहायचो तर 4थ्या माळ्यावर ते घर होतं, आणि तेव्हा तो म्हणाला होता की तुम्ही या घरात राहायला आलात ना, आता बघा तुमचं स्वतःचं घर होणार. तर तेव्हा आमचं असं झालं होतं की नाही नाही शक्यच नाही, की त्यावेळेला 1200 रुपये भाडं होतं ग. ते 1200 रुपये भाडं भरताना नाकीनऊ यायचे, ते कुठे घरबीर घेणार आहे तेव्हा असं. पण त्यावेळेला मात्र खूप, आणि तेव्हा दीपा परबने मात्र मला खूप म्हणजे मी देते तुला हवं तर पैसे, प्लीज तू परळ सोडून जाऊ नको, कारण आमची खूप घट्ट मैत्री, म्हणजे दीपा, मी, रुजुता, दीपाली विचारे, ते सगळेजण आम्ही इतके जवळ आणि एकत्र राहणारे, त्याच्यामुळे. पण मी त्याला म्हटलं नाही यार, तेव्हा त्यावेळेला परळला घर घ्यायचं म्हणजे 4.5-5 लाख रुपये तरी किमान पाहिजे. बापरे. माझी बजेट माझं एवढंच होतं. मग मी आणि मेन माझा काय झालं की मिहीरला सांभाळायला आई होती इकडे, सो परळला तिथे राहणार म्हणजे मग परत त्याला बेबी सिटिंगला ठेवावं लागणार, तसं सगळ्या गोष्टी. तर माझं असं की नको, आई इकडे इथे सेफ राहतोय ना, म्हणून मग आम्ही शेवटी इथे शिफ्ट झालो. आणि आता असं झालंय की कोणी कितीही काही म्हणो, ठाणा सोडून जायचं नाही. पण मग आता नवीन घर घ्यायचं जे म्हणतायत तेही ठाण्यातच हवंय तुम्हाला? नाही मी नाही घेणार, आता मुलं घेतील. वेडी आहेस का, आता वयाची 50 झाली, आता कुठे परत डोक्यावर लोन बिन, नाही रे बाबा, आता नको नको, आता आहे ते बरं आहे. आणि हे जे आहे डोक्यावर तेवढं मुलांसाठी करायचं, बाकी त्यांना करू दे. सगळं आयतं दिलं ताट मग काय बघायला नको, मग हातपायच नाही मारणार, असं थोडी झालं. नाही आता मला जगायचं, आता मस्त छान फिरायचं सगळीकडे, छान कुठे कुठे. आता बाबाला म्हटलं आता आपली लाईफ सुरू आता. आताच आम्ही वैष्णवदेवी आणि अमृतसर वगैरे फिरून आलो. अरे वा. म्हटलं आता छोटे छोटे करूया, फार असं आउट ऑफ इंडियावाले टूर नाही अजून हे, पण निदान आपल्या, कारण आपल्याच इंडियामध्ये आपल्या भारतात इतक्या गोष्टी आहेत फिरण्यासारख्या, इतकी ठिकाणं आहेत बघण्यासारखी, ते आयुष्य कमी पडेल ऍक्च्युली. तर ते जरा पहिलं ते फिरू दे, मग बाकीचं बघू. वा वा वा, सुंदर. आणि आता बेडरूम मध्येही आपण बघितलं ही एक छान सिटिंग एरिया, आणि आता मी बसतानाच वाऱ्याची झुळूक आली तेव्हा किती बरं वाटलं. त्याच्यामुळे हवेशीर घर आहे, खूप सुंदर घर आहे. आता ही बेडरूम तर झाली, आणि माझ्या मते ताई इथे तुमचं असं, आता असं म्हणतात की अभिनेत्रीचं घर असलं की आपल्याला एक छान वॅनिटीचं एक असं ड्रेसिंग टेबल लागतं वगैरे काय, तर ते जान्हवीच्या रूम मध्ये आहे की तुम्ही ते कसं? नाहीच, जे आहे ते सगळं ह्याच्यात आहे. ते सुद्धा असं ठेवलंय की ते आता मग जान्हवी हे काढून दे, ते काढून दे. त्याच्यामुळे मी फार काही तामझाम करत नाही, जेवढं आपल्याला लागेल तेवढंच. पण ते लोखंडी कपाट आहे ना, ते जुनं आहे की? नाही, हे इकडे आणलं, हे जुनं आहे, हे जान्हवीच्या जन्माचं आहे. आणि हे 1, 2 आणि 3 एवढंच होतं, आणि हे म्हणजे ते जुन्या घरात होतं. पण ज्याने माझं हे बनवलं ना, म्हणजे फर्निचर, तर त्याला मी ते दाखवलं होतं. तो म्हणाला मॅडम ये अभी और 50 साल जाएगा, इतना अच्छा है, क्यों फेक रहे हो? मैंने नहीं फेक नहीं रही, लेकिन वहां से कौन लेके आएगा, कैसे करे? तो वो सब मैं करूंगा. आणि त्यानेच ते जाऊन तिथून आणलं. हे 3 डोअरचे त्याने 4 डोअर केले. मग ही जागा राहत होती, मग त्याच्यात त्याने हे टाकून ते बनवलं. त्यामुळे हे मी 2003ला बनवलेलं आहे. आता किती वर्ष झाली. सही. त्यामुळे मी खूपशा गोष्टी टाकत नाही, जेवढं जमेल तेवढं त्याच्यातनं. त्यामुळे मी इंटिरियरला पण खर्च नाही केला, कारण माझ्याकडे पैसेच नव्हते, तर उगाच कशाला आपण करायचं. त्यावेळेला मला शर्मिष्ठा राऊत, स्मिता सरवदे, वैभव चिंचाळकर ह्या लोकांनी पैसे दिले होते थोडे थोडे करून. त्याच्यात मी हे 5 लाखामध्ये बसवलं होतं. म्हणजे फक्त TV युनिट बनवला, हा बेड बनवला,
हे बनवलं आणि किचन, बस एवढंच बनवलं. एवढीच लायकी होती, तेवढंच बनवलं. त्यांना म्हटलं बाबा लवकरात लवकर तुमचे पैसे देते. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या घरात जेव्हा येतात ना सगळेजण, किंवा आता ही माझी खूप जवळची माणसं आहेत, त्यांचा विषय नाही आहे, पण कोणीही सपोज टू बी धरूनचा, तर माझं असं आत आल्यावर वा 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 काय सुंदर आहे, एवढं छान घर केलं, माझे पैसे कधी देणार काय माहिती, हा. असं जर आलं ना त्याच्या ह्याच्यात, तर मग ते असं वाटतं की नाही नाही यार, ये नाही चाहिए. मग भले नाही काय, आणि मला घर आवडतं, त्यात पसारा चालेल. घर म्हटल्यावर पसारा येतो, मुलं लहान असतात, पसारा होतो. आपण काय हॉटेलमध्ये राहतोय का जैसे ते ठेवायला सगळं, असलं काही नाही, पसारा. आणि मग ती चिडचिड, काय तुम्ही उचलून ठेवलं सगळं, हेच घर आहे, असं कसं इकडे नाही ठेवायचं तिकडे नाही ठेवायचं. तिथल्या तिथे गोष्टी लागतात. नाही, शूटिंगला सकाळी 7ला गेल्यानंतर रात्री 12ला आल्यावर जिथल्या तिथे गोष्टी नाही राहू शकत. त्यामुळे हे घर आहे, हे घरच राहू दे, हे हॉटेल नाही करायचं आपल्याला. किती गोड आणि किती रॉ गोष्ट आहे. आणि खरंच घर अशीच असतात आणि आपण असेच राहतो सगळे. घर हे खरं तर मध्यमवर्गीय कुटुंब असंच असतं. उगाच कुठल्याही गोष्टी लॅविशपणा नाही, तो भंपकपणा नाही. जसं घर असतं तसंच. ताई तुमच्यासमोर वाटत मला ही खूप छान गोष्ट वाटली ताई, की खूप बरं वाटलं आपल्या त्यावेळेला अगं माणसाला. 15 लाख वगैरे काहीतरी इंटिरियरला सांगितलं. कुठून आणायचे 15 लाख? आणि माहीत नव्हतं बरं, त्यावेळेला सिरियल चालू होती, छोट्या गोष्टी होत्या, पण मुलांची शिक्षणं पण होती. आता घर चांगलं करणं हे महत्वाचं आहे का मुलांचं शिक्षण करणं महत्वाचं आहे? मग ते पहिलं करूया ना. मग घर काय ह्याच्यात 50 लाख खर्च करतील, पण ते करतील, मी कशाला करू? मला आता नाही करायचं बाबा, बास. वा वा वा, सुंदर, छान. हा हे मस्त हा डोम आहे, हा माझ्या सासवांनी दिलेला आहे. म्हणजे कोण? रोहिणी होणार अट्टंगडी, सुंदी. सुनीता दत्ते, स्मिता सरहोदे, पौर्णिमा, वा. ह्या सगळ्यांनी मला माझ्या वास्तुशांतीला दिला होता. वा वा वा, मस्त. माझ्या मते मी एवढ्या सगळ्या गप्पा मारल्या, ह्या गप्पांमधलं मला एक खूप छान जाणवलेली गोष्ट ताईंच्या बाबतीतली. ताई माणसांच्या बाबतीत खूप लकी आहेत. खूप खूप मी खूप श्रीमंत आहे असं खूप म्हणेन. श्रीमंत आहात खरंच. प्रचंड. म्हणजे मला असं वाटतं की ना पैसा नाही काय नाही, आपण एक हाक मारल्यावर, आपण एक फोन केल्यावर आपल्या घरात आपल्यासाठी धावून आलेली जी माणसं असतात ना, ती आणि ती फॅमिली माझ्यासाठी खूप आहे आता. म्हणजे अमीर हडकर फॅमिली आहे, सुहास चितळे आहे, रमेश वाणी आहे, हे सगळेजण जे आहेत ना, नीता भरतू आहे, किती खूप खूप लोक आहेत. म्हणजे माझं आता मी तुला सांगितलं तर लिस्टची नावं हे नाही होणार. वा. पण तेच आहे की मला असं तेच वाटतं की श्रीमंती माणसांची, म्हणजे माझे वडील म्हणायचे की तुझ्या घराच्या बाहेर किती चपलांचा ढीग आहे, त्याच्यावरनं तू काय आहेस हे कळतं लोकांना. वा. आणि हे गणपतीच्या वेळेला मला त्याचा कळतं. प्रत्यय आलेला आहे. ताईंना अक्षरशः सोफा सगळं फर्निचर बाहेर ठेवावं लागतं की माणसं घरात बसू दे, त्यांना ऍटलीस्ट उभं राहू दे, एवढी माणसं Yes. गणपतीला इथे असतात. आणि आता So आपण हा आता- व्ह्यू आता छान एक्सपोज करूया मस्त. व्ह्यू ही छान दिसणार आहे. आणि आता घर झालं, होम टूर झाली, सुट्टीत आम्ही एक छान कॉफी बनवून मस्त त्याचा आस्वाद घेतला. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट खास म्हणजे प्रचंड सुंदर आणि लाईट अशी मस्त कॉफी आहे, मला खूप आवडली. ना? हा, म्हणजे मी मोस्टली चहा पर्सन आहे, बट मला ही कॉफी प्रचंड आवडली आहे. खूप सुंदर ताईंनी बनवली आणि टेस्ट ही खरंच मस्त आहे, तुम्ही म्हणालात. थँक्यू. आता बरंच काहीच्या गप्पा आम्हाला इथे आपण मारायच्या इथे आहेत. हा Yes. आता आपण लाइटिंग केलेलं आहे मस्तपैकी, वा वा. छान पैकी, त्यामुळे आता छान गप्पा मारू शकतो Yes. आपण. बरंच काही मध्ये आत्ता आम्ही भरपूर गप्पा मारण्यासाठी आमच्या फेवरेट कॉर्नरला बसलो आहोत, कारण आत्ता मस्त छान वाऱ्याची झुळूकही येते आणि छान निवांत वाटतं इथे. तुम्ही आल्या ताई मला म्हणालात की शूटची गडबड सुरू आहे, मालिका तर संपली आहे, कोणकोणत्या सिनेमांचं शूट चालू आहे, कुठल्या सिनेमांचं शूट पार पडलंय ते ऐकायला आवडेल. ते ॲक्च्युली गुलदस्त्यात आहे. 2 सिनेमे आहेत. म्हणजे एक मी एप्रिलमध्ये केला आणि आत्ता एका सिनेमाचं चालू आहे. जुलैमध्ये अजून एक सिनेमा आहे आणि एका नाटकाबद्दल विचारणा झाली आहे. पण आता ते करायचं नाही करायचं ते जरा विचार करावा लागेल, कारण हे दौरे आणि ही दगदग आणि कसं काय झेपणार आहे माहिती नाही. फक्त मी डेस्परेटली सांगू तुला, मी खूप सिरियल पर्सन आहे. मला ते सिरियल चालू असली ना की मग माझं असं होतं की हां आता काहीतरी काम चालू आहे. म्हणजे मी कालच हर्षदाशी बोलत होते तेव्हा मी म्हटलं की अरे यार क्या वो हुआ ही नहीं यार वो सिरियल का. अरे थांब ना, आत्ता संपली आहे ना, मार्च मध्ये सिरियल संपली आहे, एप्रिलमध्ये एक फिल्म केली, आत्ता एक फिल्म करते आणि काम नाही असं काय तुझं चालू आहे, कामच करतेस तू. म्हटलं हा पण सिरियल नाहीये ना. ती म्हणली ऐसा नाही होता यार, सिरियल असू दे, नाटक असू दे, नाहीतर फिल्म असू दे, काम काम आहे. तू
ती म्हणली इतना भी मत काम कर, अभी थोडा टाइम दे खुद को. मी म्हटलं हा ते पण आहे ऍक्च्युली, पण तरी पण माझं असं होतं की अरे यार अजून एक मिळाली पाहिजे. फक्त आता एवढंच आहे की मड मध्ये सिरियल जरा असेल तर थोडा विचार करावा लागेल, कारण प्रवासाचं हे नको. ठाण्यात जर मिळाली तर आनंद आहे. पण छान वाटते आता जरा थोडंसं घरी पण वेळ देता येतोय, कारण 2 वर्ष अजिबात घरी वेळ देता आला नाही. त्यामुळे आता जरा गावाला पण जाणार आहे, जरा असं ठरवलंय सगळं. आता बघूया किती होतंय. बोलू नये म्हणतात, नाही तर मग ते फिसकटचं साखर. त्यामुळे आता म्हणून म्हटलं आता सांगायचं नाही. पण आता तुम्ही विषय काढलात की ठाणा टू मड, बऱ्याच कलाकारांचं जे ठाण्यात राहतात ना त्या कलाकारांचं, म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला महिन्यातनं एकदा तरी कोणाचा ना कोणाचा असा व्हिडिओ पडलेला असतो की खूप आणि प्रवासाचा किती तो त्रास आहे. शशांक केतकर पण किती कळकळीने बिचाऱ्याने तो व्हिडिओ टाकतो, कारण खरंच आहे ते किती घातक आहे सगळ्या गोष्टी. पण काय त्याचा सिरियसनेसच नाहीये कोणाला, म्हणजे कळतच नाहीये की की कळत नाहीये का कळून न कळल्यासारखं करायचं, काय कळत नाहीये बाबा. खरंच म्हणजे असं होतंय ना की नाही यार, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. पण या एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या हातात चांगला प्रोजेक्टही जाऊ शकतो ताई, कारण हो, तुम्हाला हो. खरं तर तो प्रोजेक्ट हवा पण असेल, हो. ती इच्छाही असेल की हवा तसा प्रोजेक्ट मिळाला, हो, हो. पण केवळ ह्या प्रवासामुळे ते नाकारावं असू लागतं शकतं, असं होतं. नाकारावं. खरंच आहे, कारण की एकतर मडचा रस्ता आणि दुसरं घोडबंदरचं ट्रॅफिक, ह्या गोष्टी बघता किती ते करायला जमणार आहे माहिती नाही. कारण काय होतं, एकतर आपल्याला खूप वेळेत पोहोचायची, म्हणजे मला तरी आहे खूप. माझं असं होतं की नाही नाही यार, वेळेत झाला पाहिजे, वेळ जा, असं कसं, नाही नाही 8:30चा कॉल टाईम आहे, 9ची शिफ्ट आहे, 9 पर्यंत तरी ऍटलिस्ट पोहोचलं पाहिजे. बरोबर. पण ह्याने आम्हाला माहितीच नाही, आम्ही निघतोय 2-2, 3-3 तास आधी आणि आम्ही कधी पोहोचणार आहोत हेच माहिती नाहीये. सो आपल्याला कळतंय की प्रोडक्शन वाल्यांचं पण नुकसान होतंय, पण काय आम्ही हतबल असतो बरोबर. आणि बसून आपल्याला असं होतं की आम्ही काही करूच शकत नाही. फक्त लिटरली आता आम्ही फ्रेम्सची मी ती सिरियल केली साधी माणसं, इतकी सगळी माणसं गोड, म्हणजे खरंच त्यांनी सगळ्यांनी सांभाळून घेतलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण तरी पण ना कुठेतरी तो एक गिल्ट मला राहतो, अरे यार मी वेळेवर नाही पोहोचले, अरे यार मी वेळेवर नाही पोहोचले. बरोबर. तर ते मला नकोय ऍक्च्युली. म्हणून आता असं वाटतं की जर बसलेत तिकडे, त्यामुळे त्यांना मी सकाळीच म्हणाले की द्या आता लवकर सिरियल, आणि ती ठाण्यात असायला पाहिजे असं मी सांगितले. मी खूप गप्पा मारते त्यांच्याशी, त्यामुळे आता ते देतील, ते येईल लवकरच. पण प्रत्येक वेळेला मालिका संपल्यानंतर एक थोडासा गॅप जातो आणि तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला मालिका जास्त हवी असते. आता तुम्ही नाटकातल्याच आहात, तिथूनच खरं तर सुरुवात झाली. पण मालिका नसली की बऱ्याच जणांचं असं म्हणतं की आता काय करत असेल, किंवा स्वतःहून कोणाची विचारणा येते का अजूनही आपल्याला प्रत्येक वेळेला सांगावं लागतं की आता माझं काम संपलंय, आता मी फ्री आहे? नाही नाही, येते विचारणा ऍक्च्युली. पण कसं आहे, मला स्वतःला अशी सवय आहे की प्रत्येक जण आपल्या बिझी शेड्यूलमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये ना कामं काही ना काहीतरी चालू असतात. सो मला असं वाटतं की माझी आता एक सिरियल संपली आहे आणि मला आता काम हवंय, हे सांगायला मला लाज नाही वाटत आहे. मला अजिबात काही वाटत नाही. मी अजूनही माझी सिरियल संपली की मी पहिला फोन, जे माझे ओळखीचे आहेत, जे एखाद्या हुद्द्यावर आहेत, त्यांना मी सरळ मेसेज टाकते की माझी सिरियल संपली, आता मी फ्री आहे, तुमच्याकडे जर काय छान असेल तर मला सांगा. पण मला असं काहीच नाही वाटत की ते काय मला ओळखत नाहीत का, मी कशाला काय काय, म्हणजे हा कुठला माज आपल्याला कशासाठी. आणि एक काम तर हवंय ना, काम तर करायचंय, काम हवंय, पैसा हवाय, का कोणाला नकोय. आणि त्याच्यासाठी जर आपण एखाद्याला सांगितलं, आता कसं होतं काय काय प्रोडक्शन, अरे ताईची तर चालू नाही, अच्छा हो का, नाही संपली, अय्यो हो, अरे माहितीच नाही, असं होतं. सो मे बी कधीतरी असं होतं की नाही लक्षात राहत कोणाच्या, किंवा नाही त्यांच्या आहेत, तर सांगितलं आपण आणि त्याने जर मला काम मिळालं तर का नाही. होणार सून मी या घरची ही मालिका जर बघितली, त्यात तुम्ही 5ही ज्या जणी होत्या आणि प्रत्येकाचे रोल तेवढे खूप सुंदर होते, प्रत्येकाला एक वेगळी ओळख निर्माण झाली. ती मालिका संपल्यानंतरही तुम्ही सगळ्या जणी आम्हाला बऱ्याच वेळेला एकत्र दिसलात. आता असं खूप कमी होतं का ताई की एखादी मालिका संपली आणि मग त्याच्यानंतर काही ते कम्युनिकेशन राहत नाही? नाही राहत म्हणण्यापेक्षा प्रत्येकाची मेंटॅलिटी ती नाही राहिली आता. आता असं होतं की झाली संपली, चला आता आपापल्या कामाला, असं नाही होत. पण मी शक्यतो बघते की माझा, म्हणजे आता मी कुलवधूपासून आमचा ग्रुप आहे, ती लोक आम्ही पण भेटतो. किंवा आता मध्ये नानाचं घर झालं, म्हणजे मिलिंद पाठकचं घर झालं, मग त्यावेळेला मी, सुबोध, पूर्वा, पल्लवी, वैभव आम्ही भेटलो तिकडे, तर त्या निमित्ताने जरा गप्पा होतात, बाकीच्या गोष्टी होतात. आमच्या तर आम्ही 5-6 तर सतत आमचं नाईट आऊट त्या रोहिणी अट्टंगडीच्या घरी असतं किंवा सुहिता थत्तेच्या घरी असतं. ते आम्हाला तर म्हणजे अशी कारणच पाहिजे असतात. आता काय झालं, हे झालं, आता चला चला चला, मग आता भेटूया. तर आम्ही तर कारणच शोधत असतो. आणि आता थोडंसं आहे, साधी माणसाचा पण ग्रुप खूप चांगला हे आहे. पण
माहित नाही काय म्हणतात त्याला, ज्या इंटेन्सिटीने त्यावेळेचे आम्ही सगळेजण आता आहोत ना, ती इंटेन्सिटी नाहीये, थोडी कमी आहे. म्हणजे आता माझं आणि शिवानीचं खूपच, म्हणजे शिवानी बावकर आणि मी, म्हणजे ती मला तेच म्हणाली की ताई फक्त आपण बहुतेक ग्रुपमध्ये आपण दोघीच बोलतो. पण मग काही गोष्टी असतात की हा रोल बघितलास का, हा प्रोमो बघितलास का, म्हणजे कामाच्या संदर्भातले पण असतात. मग आता तिला मी म्हटलं अगं रे काय यार कामच नाही यार काय, ती म्हणाली की आपण दोघी पण काम करतोय ग प्रतू काय बोलते. ती वेब सिरीज करते, मी फिल्म करते. सो माझं आणि शिवानीच आता खूप आमचं बोलणं चालू असतं. आणि काही गोष्टी तिला सांगणं किंवा काही विचारणं असेल की मी हे करू का, मग हे करू का, ते करू का, मग त्याच्यासाठी तिचे फोन असतात. सो अशा गोष्टीसाठी येतात. पण हा ओव्हरऑल जरा बाकी काही ग्रुप बघितले तर थोडेसे कमी झालेत, पण आहेत. पण अर्थात ठिपक्यांच्या रांगोळीतले बरेच जण तुम्ही अजूनही एकत्र, म्हणजे ठिपक्यांची तर नमा असू ज्ञानदा, दे, नमा, ज्ञानदा. तन्वी, सई सगळ्याच, म्हणजे ह्या 4 पोरी तर म्हणजे असतातच असतात. म्हणजे बाकीच्यांशी आमचं तेवढं आता काही कोणाचे कॉन्टॅक्ट नाही, कारण प्रत्येकांची कामं आहेत, बरोबर. प्रत्येक जण बिझी आहे. पण ह्या मात्र 4घी जणी, आता बघितलंस तू ज्ञानदाचं आम्ही केळवण इकडेच हो, केलं. हो. सो ते झालं, मग ज्ञानदाच्या लग्नाला भेटलो, मग ते सगळ्या गोष्टीचं आहे. जे आपली माणसं आहेत ज्यांना खरंच आतून असं वाटतंय की, किंवा फोन जरी एक, माझं काय म्हणणं आहे की आपण रोज नाही फोनवर बोलू शकत, आपण रोज नाही, पण ऍटलिस्ट एक महिन्याभराने, एक 15 दिवसानंतर काय ग बऱ्यात ना, हे काय, हे मी स्वतःहून करते, मला हे आवडतं मुळात. हे कुठल्याही ग्रुपमध्ये तू बघितलं तर माझे मेसेज असतातच. काय तुझं काय चालू आहे, अच्छा ओके. मग इवन मला कुठलाही आर्टिस्ट असा ठाण्यात आला पहिल्यांदा, तर मी पहिलं आधी त्याचा फोन करून सांगते, बाबा तुला काय लागलं रात्री अपरात्री तर मला फोन कर, मी ठाण्यातच राहते. काय काय ह्या पोरी मुलं कुठेही राहतात, नाशिक, पुणा, तिथून आपलं घरदार, आपले आई वडील ना सोडून इकडे आलेले असतात. तर त्यांना असं नको वाटायला की अरे यार इथे इथे कोणच नाही आपलं, असं नको वाटायला. बरोबर. सो मी कधीही, मी अपूर्वा सुद्धा इथे नेमळेकर जेव्हा आले होते मी पहिला फोन केला, काही लागलं अप्पू मला सांग, बिंदास फोन करा, रात्री अपरात्री कधीही फोन करा, काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्याच एका व्हिडिओमध्ये, म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकरचं आत्ता जेव्हा म्हाडाचं घर तिला लागलं होतं, तर आम्ही जेव्हा तिच्या घराची म्हणजे ओपनिंग सेरेमनी होती, तेव्हा आम्ही गेलेलो. तेव्हा तिने, तिच्या आई वडिलांनी मला सांगितलं की हे जे ज्ञानदाचं घर झालंय सुप्रियाताईंमुळे झालंय. अरे बापरे. हो, म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये ते खास त्यांनी उल्लेख केलेला की मी त्यांना विचारलं होतं की घर म्हणतात ना की आपल्याला कोणाची तरी एक हेल्प लागते, आपण प्रत्येक जण हे करू शकत नाही. सो त्यांनी मला सांगितलं की हे घर जर झालं असेल ना, ते सुप्रियाताईंमुळे झालं. कसं एकंदरीत, म्हणजे तुम्ही म्हणता असं पुश करतात, काही नाही, ऍक्च्युली काय झालं होतं की घराच्या लॉटरी म्हणजे येत होत्या सतत, आणि आपल्याला, आपण एक कलाकार आहोत, तर कलाकार कोटा असतो बरोबर म्हाडामध्ये. आणि मी सांगते तुम्हाला, कोणाचाही वशिला नाही, माझी म्हाडात ओळख आहे वगैरे असं काहीही नाहीये. त्यांच्याच नशिबाने त्यांना लॉटरी लागलेली आहे. फक्त मी एवढंच करायचे की आलं की भर ग, तू भरून टाक पहिलं, ह्याच्यात पण भर, तू नॉर्मल एज कॅटेगरीमध्ये भर, तू आर्टिस्ट कुठेच भरलंस का त्याच्यात भर. मी सतत त्यांच्या मागे लागलेली असायची. म्हणजे मी तिला सांगितलं, मी देविकाला सांगितलं, मी स्वप्नील काळेला सांगितलं, आणि त्या सगळ्यांना घरं लागली. सो माझं असं झालं की नशिबात जर तुमच्या आहे तर मी कोण आहे. मला असं नाही वाटायला पाहिजे की अरे यार यांना घर लागलं तर नको राहू दे. का, त्यांचं नशीब चांगलं आहे, त्यांच्या नशिबात घर आहे, तर हरकत काय आहे त्यांना. माझ्या नशिबाने, स्वामी कृपेने माझ्या डोक्यावर आहे की छप्पर. ही पोरं बिचारी भाड्याने येऊन राहतात इकडे. एक तर सिंगल कोणी असलं तर देत नाहीत आपल्याकडे भाडं, म्हणजे भाड्याने राहणं, आणि त्याचे पैसेही खूप जातात. तर त्यांच्या नशिबाने आता ज्ञानदाला किती सुंदर घर मिळालंय, आणि इथून जवळ आहे. म्हणजे अगदीच कधीतरी रात्री 2-2:30 वाजताच विजेचा कडकडाट झाला तर ज्ञानदाचा फोन असतो, मी येऊ घरी, मला भीती वाटते. ओके ये. मला असं वाटतं की मी सगळ्यांना तेच सांगत असते की काय लागेल न लागेल हे तुमचं नशीब आहे, पण भरा तरी. पण हे सगळं ठिपक्यांच्या रांगोळीच्या सेटवर घडलेल्या गोष्टी, सेटवरच मी सतत त्यांना भरलं, नाही ताई ते अडकतंय, नाही होईल ते भर परत, कारण ती साईट एवढे लोक भरतात ना, तर मे बी त्याचं होतं थोडंफार. मी आले की पहिलं तेच करायची ह्या लोकांना. पण मी मगाशी म्हणूनच ह्याचा उल्लेख केला की
तुम्ही माणसांच्या बाबतीत खूप खूप लकी आहात. पण हे खरं तर उलटं म्हणावं लागेल, की ताई तेवढी माणसं जोडतात म्हणून तेवढी माणसं त्यांच्याही मदतीला येतात असं म्हणायला हरकत नाहीये. कारण तुम्ही आत्ता जेवढ्या आपुलकीने सांगताय, की कोणाचंही भलं होऊ दे ह्यात तुमचा जास्त पुढाकार असतो. म्हणून ती डेफिनेटली. माणसं तुमच्यासोबत जोडली गेली आहेत. पण आता नाही मध्यंतरी जेव्हा आपण एक इंटरव्ह्यू केला होता तुमच्या घरी, तेव्हा हॉटेल व्यवसायाचा सगळा इंटरव्ह्यू केला. पण एक फेज येते, ती फेज जावी लागते, येऊन जावी लागते. स्वामींची ह्या सगळ्यात तुम्हाला खूप मदत झाली आणि तुम्ही सतत प्रत्येक वेळेला तुमच्या तोंडात स्वामींचं नाव आहे. हो. सो एकंदरीत म्हणतात ना, की आपल्याला एखादी प्रचिती येते किंवा तुमच्या थ्रू काही जणांचं भलं होतंय. ती आपल्याला एक स्वामी ते हो. म्हणतात ना, की सांगतात असंही हॉटेलच्या होऊ बाबतीत शकतं. मी सांगू का तुला? हॉटेलच्या बाबतीमध्ये चुकले. काही निर्णय चुकले असं म्हणायला हरकत नाही आणि तो सर्वस्वी आमचा हे होता, की ह्याच्यामुळे माझं ह्याच्या असं वगैरे काही नसतं. हे आपले भोग असतात, ते आपल्याला भोगावे लागतात. फक्त एवढंच कळलं मला त्याच्यातनं, की पुढे जर मी पुढे हॉटेल काढणार आहे. मी हॉटेल डेफिनेटली काढणार. कारण लोकांना खाऊ-पिऊ घालणं हा माझा छंद आहे. हं. मला आवडतं त्या गोष्टी करायला. वॉव! त्याच्यामुळे मी ते काढणार. फक्त मला ह्या हॉटेलच्या काय म्हणतात अनुभवानंतर मला हे कळलं, की मला पुढे काय नाही नाही करायचं. करायचं एक्झॅक्टली. की आपण जे म्हणतो ना विश्वासाने आपण सगळ्यांवर विश्वास टाकतो, आपण हे करतो, ते करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी नाही करायच्यात आपल्याला. तर मी मिहिरला तेच म्हटलं, की आत्ता जे काही करायचंय ते मी करणार आहे. तू नाही लुडबुड करायची त्याच्यात. आता तू तुझं बघ, तू तुझा जॉब कर, तू तुझं काहीतरी कर. हॉटेलचं सुरू केलं, तर ते सांभाळशील तू. पण मी त्याच्यातले डिसिजन हे सर्वस्वी माझे असणार. बापरे! कारण तरच मला माहिती आहे, की त्याच्यात कारण ते जेव्हा मी रिकामं केलं ना, मला इतका त्रास झालाय तुला सांगू दीपाली, इतक्या गोष्टींची वाट लागली. अक्षरशः गरम मसाले, तुझं मिरची पूड, तुझं पावभाजीचा मसाला, बाकीच्या गोष्टी. कारण ते जे कामगार आहेत ना, ते बघायचेच नाहीत उघडून. ते तसेच डबे म्हणजे ज्यावेळेला आम्ही ओपन केलं होतं, ओह! त्यावेळेचे जे डबे होते ना, ते तसेच होते. बापरे! आणि ये खत्म हो गया, लेके आओ, वो खत्म हो गया. असं खत्म हो गया म्हणलं ना, दिखाओ, खोलो, दिखाओ मुझे क्या खत्म हो गया. हे आपण जर नाही केलं ना, तर त्यांचं अरे यांचं लक्षात नाही, जाऊ दे ना, मरू दे ना, आपल्याला काय करायचं. त्यांना नाही आपल्या पैशांची किंमत आहे, आपल्याला आपल्या पैशांची किंमत आहे. कारण आपण ते घाम गाळून कमवतोय. बरोबर. त्यांना अगं मला तर आठवड्याला कामगार तो अभी पैसा बढ़ाओ थोडासा देखो. आठवड्याला कोण पगार वाढवतो मला सांग? कोण वाढवतो आठवड्याला? म्हणजे शक्यच नाही. शनिवार रविवारी बिझनेस झाला चांगला, हां. की ह्यांना असं वाटतं आईला यांच्याकडे खूप पैसे आले. मग मागूया ना, नाहीतरी काय आपल्यामुळे तर चालतंय. बापरे! असं नाही होत. सो त्या गोष्टींची शहानिशा आणि तुम्ही तिथे खंबीरपणे उभे राहणार असाल. कारण माझी ती खूपच फेज इतकं होतं, की आई गेली, सिरियल पण संपली नंतर. मग हॉटेलचं असं झालं. तर मी इतक्या त्या डिप्रेसमध्ये होते ना मी सगळ्या गोष्टी. सो ते लक्षच नाही लागलं तिकडे आणि त्याचं ते नुकसान झालं. पण मी एवढं मात्र ठामपणे सांगते, की मी हॉटेल पुढे काढणार. वाह! 101%. अर्थात आपल्या चुकातून किंवा आपल्या एखाद्या काहीतरी गोष्टी झाल्या त्याच्यातनंच आपण शिकतो आणि आता तुम्हाला बऱ्याच म्हणालात तसं की आता कळतंय एक शहाणपण येतं आपल्याला की आता आपल्याला काय हां. नाही करायचंय. तेच हम्म. महत्वाचं असतं. पण स्वामींचं तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे ताई. अशी एखादी गोष्ट म्हणजे ही फेज तर झालीच. ह्याच्या व्यतिरिक्त कधी अशी कामाच्या बाबतीतली आपण एकदमच लो होतो आणि मग आपल्याला एखाद्या वेळेला आपण स्वामींकडे तुम्ही म्हणाल की तुम्ही गप्पा मारता स्वामींची. सो खूपच. तसं म्हणजे माझं म्हणजे स्वामी असं वगैरे नसतं. "हो, देणार आहात ना? नक्की येणार आहे का?" "हां, हो मग ठीक आहे. मग थांबते थोड्या वेळ." म्हणजे असं असतं माझं आणि त्यांचं. पण मी तासनतास स्वामींच्या समोर बसून मी पूजा अर्चा करत नाही. कारण माझं काम ही माझी पूजा आहे. त्यामुळे मी सकाळी चला बाबा टॅक्सी आली निघा. मी गेले. ते सगळं नंतर जे करायचं ते सगळं बाबा. मी काही नाही करत. पण इथून जे आहे ना ते पोचतं त्यांच्यापर्यंत. सो मला खूप वेळा प्रचिती आलेली, खूप वेळा. म्हणजे आता असं झालं होतं की साधी माणसाचं जेव्हा आम्हाला अचानक कळलं की सिरियल बंद होते. माझं असं झालं बापरे आता पुढे काय? फक्त एका 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 मोठ्या जबाबदारीतनं मी जरा मोकळी झाले होते म्हणून मला तेवढंसं जरा प्रेशर नव्हतं. पण माझं झालं की आता काय? पण काय नाही नंतर एक फिल्म आली छोटी, भले छोटं तर छोटं ओके, पण काम आलं, ओके ती झाली. ते नाही झालं की दुसरी फिल्म आली, ते काम झालं. सो माझं झालं की ओके माझं तर अरे हिंदीत तर 1-1 वर्ष 2-2 वर्षाला एक फिल्म करतात लोकं.
पण त्यांच्याकडे थोडं डबल असतं ना, आपल्याकडे नाही आहे. पण ठीक आहे, आपण करूया. छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण करत राहायचं. पण येणार, मला सिरियल छान मिळणार आणि मी मस्त परत येणार. त्या तुम्ही सगळ्या मॅनिफेस्ट आणि या गोष्टींवर विश्वास ठेवता ताई? खूप खूप खूपच. म्हणजे आपण सतत निगेटिव्ह बोलत राहिलं तर युनिव्हर्सल पण तेच म्हणतं, ही निगेटिव्ह बोलते, चल हिला सगळं निगेटिव्हच देऊया. कशाला? छान होईल की, मिळणार आहे, मस्त करूया ना. मला ते सतत रडत राहणारी माणसं नाही आवडत. खूप असं झालं ना की काय ग, नीट नीट चेहरा नीट कर, चेहरा नीट कर, छान हसत राहा, मस्त बोल. काय नाही, कारण मी एवढ्या माझ्या फेज मधून गेलेली आहे ना, एक्झॅक्टली. म्हणजे मी तर कधीच जीव द्यायला पाहिजे होता यार. हे तर केलं तर मी किती, म्हणजे हॉटेलमध्ये तर मला जवळजवळ 8-9 लाखाचा खड्डा बसला. आणि त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी माझ्या गेल्या, सगळं झालं. म्हटलं ठीक आहे, करू परत, काय फरक पडतो. पण तेवढी बाबाची साथ होती तुम्हाला ना खूप 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 जास्त? खूप खूप साथ. कारण की मॅन पॉवर असणं खूप गरजेचं असतं ग. फायनान्शियली तर आपण, म्हणजे माझ्या नशिबाने का होईना, आता रोहिणी मावशी आहे, स्मिता आहे, आणि सगळ्यांनी हॉटेलच्या वेळेला पण मला तेवढी मदत केलेली. फक्त मी काय करते की जेवढं जमेल तेवढं माझं लवकर मी त्यांचे पैसे देऊन मी मी त्या ह्याच्यातनं करूनच मोकळी होते. मोकळं म्हणजे मला होतं. असं होतं की मैत्रीत पैसा नको यायला. राईट. माझं असं होतं की हां ठीक आहे, मला गरजेला लागली तर माझी खूपच जवळची मैत्रीण जयश्री रामाणे, म्हणजे तुम्ही जयश्री कलेक्शनची मालकीण, ती तर म्हणजे कधीही मी फोन केला एका रात्री, जया 1,00,000 हवेत, ओके ठीक आहे, पाठवते पाठवते. कशाला, काय करणार आहेस, कधी देणार आहेस, हे कधीच प्रश्न नसतात तिचे. वा वा. सो हॉटेलच्या वेळेला पण म्हणजे माझं असं झालं की ही माणसं आहेत माझी, ये मेरे लिए खडा होते, ये ही थांबते माझ्यासाठी, ही थांबते. सो मग त्यांना मला हर्ट नाही करायचंय. सो मला माझ्या ह्याच्यात छान चौकीपणा नाही आला, मला चालेल, ओके, मी साधं राहील, पण मला मैत्रीमध्ये पैसा नको. त्यामुळे मी ते पहिलं रिपे करून टाकते, घ्या पहिलं, आता नाही, आता आता माझा ₹1 कोणाचा द्यायचा नाही बाबा. पण तुमच्या जवळची खूप माणसं आहेत. खरं तर मी हे विचारणंच खूप चुकीचं ठरेल, की आपली हक्काची माणसं कोण आहेत किंवा तुमच्या मदतीला प्रत्येक वेळेला येऊन येणारी माणसं खूप असतील ताई. खूप खूप. तरीही काय म्हणतात ना, की एक छान आपल्या मैत्रिणी असतात खूप जवळच्या. तर कोणाकोणाची नावं घ्याल तुम्ही? एक तर रोहिणी मावशी, रोहिणी अट्टंगडी, सुईता तत्ते, स्मिता सरवदे, पूर्णिमा तळवळकर, शर्मिष्ठा राऊत, नीता भरतू, म्हणजे जे माझं जुनं घर आहे तिथे माझी एक मैत्रीण आहे ती, रमेश वाणी, नीता वाणी, त्यांची पूर्ण फॅमिली, सुहास चितळे, अमीर हडकर, वर्षा हडकर, हे दोघं तर माझे लेकरच आहेत, म्हणजे अगदीच. ते सगळे म्हणजे कशासाठीही कशासाठी फोन करायचा. ठाण्यात माझ्यासाठी जीवाभावाचा आणि सख्खा उभा राहणारा मित्र म्हणजे मंगेश देसाई, अरे वा. की त्याला, म्हणजे मी तर त्याला ATMच म्हणते, एनी टाइम मंग्या, असं मी त्याला म्हणते. तर कधीही विचारत, आणि माझी गाडी होती तेव्हा सुद्धा, बाकी हॉटेल होतं तेव्हा सुद्धा खूप, म्हणजे मी म्हणते फायनान्शियली मदत मला कोणाकडची नको आहे. मला, म्हणजे मी स्वामींकडे एक प्रार्थना करते की ती मदत मला कोणाकडे मागायला लागू अशी वेळच नको येऊ दे. पण ही जी काही मदत असते ना, बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना, ते करण्यासाठी नरेश म्हस्के साहेब खूपच, म्हणजे इतका मोठा माणूस, पण कधीही त्यांना फोन केला, कधी काही गोष्टीसाठी काही लागलं तर कधीही ते उभे राहायचे. सो असं नाहीये की नाही आपल्यासाठी माणसं आहेत. आपण उभे राहिलो, आपण छान असलो, समोरचे आपल्याला छान उभं करतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आताच तुम्ही उल्लेख केलात, की पुन्हा तुम्हाला हॉटेल चालू करायचं आणि अर्थात तुम्ही कराल. तुमच्या मॅनिफेस्टिंग पॉवर तेवढी छान आहेच आणि पॉझिटिव्हिटी आहे. आत्ता तुम्ही ठाण्यात एवढ्या गोष्टी एवढ्या फिरता, तुम्हाला कुठल्या एरियात पुन्हा ते म्हणतात ना, की आत्ता छान प्रस्थ मोठं उभं करायचं असेल, तर आत्ता काही गोष्टी ठरवलेल्या आहेत अशा, की इथे काय कशा प्रकारचं सुरू करायचं आहे? नाही नाही, खरं सांगू तुला, आत्ता मला काही नाही सुरू करायचंय. कारण की काय, आत्ता माझं काम करायचं, म्हणजे मी असं म्हणेन की आता मला काम करायचं, आता माझं काम चालू आहे. सो मला ते बाजूला ठेवून मला त्या हॉटेल लाईनमध्ये नाही जायचंय. माझ्यात जोपर्यंत ताकद आहे, माझ्यात जोपर्यंत करण्याची उमेद आहे, शूटिंग्स झेपवण्याची, कारण 12-12 तास आपण काम करतो, बरोबर. बाकीच्या गोष्टी करतो. सो ते करेपर्यंत, आणि स्वामी कृपेने कामं येत आहेत, तर ते येईपर्यंत मी काम करणार आहे. उद्या जर मला असं वाटलं की आता फार काही आपल्याकडे नाही येतंय काम, तर मग बघूया पुढे, आणि तोपर्यंत 4 पैसे गाठीशी जमा करावे लागतील. कारण मी काही करोडपती नाहीये, माझ्याकडे काही करोडोन लाखो रुपये नाही आहेत जीवन. तर जे होते ते सगळे मी ह्याच्यात, मुलींच्या, आता अजून माझ्या मुलीचं शिक्षण बाकी आहे, अजून तिला MBA करायचं आहे. सो त्याच्यासाठी पैसा लागणार आहे. सो ते महत्वाचं आहे. मिहिरचं अजून लग्न आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. सो
खूपच मिडल क्लास फॅमिलीतली आहे मी, म्हणजे त्यामुळे मला असं उगाच जसं आता बघ मी काय लग्नात खर्च करते वगैरे काही नाही. मी त्यांना म्हटलं मी काही खर्च करणार नाहीये. काय मोठ्या पद्धतीने लग्न करायचं तुमचे तुम्ही तुमचं पहिले तुम्ही करा. कमवा आणि मग करा. वा. त्याच्यात काय थोडीफार मदत लागेल ती मी करेन. हम्म. बाकी काही कर. मी तर म्हणते की उलट लग्नाला खर्चच जास्त करू नका. हम्म. वेस्ट ऑफ मनी आहे, खरंच सांगते तुला. कारण आजकालच्या मुलांची लग्नच टिकत नाही. हम्म. म्हणजे ते 25 आणि 30 लाख रुपये खर्च करायचे आणि ते 6 महिन्यात डिवोर्स. हो. तर मी सांगितलं तुम्ही लग्न करा, 5 वर्षानंतर मी तुमचे मस्तपैकी रिसेप्शन घालेन छानपैकी. म्हणजे जे 25 लाख मी खर्च करणार आहे हा. ते मी बँकेत ठेवेन, त्याच्यावर मला 5 वर्षाचं व्याज येईल हम्म. आणि मग त्याच्यातनं मी रिसेप्शन करेन. वा. तोपर्यंत त्यांचं 5 वर्ष तरी लग्न टिकलं. अरे पण मिहीर आता मार्गी लागलं तरी म्हणजे मिहीरचं आता सुरू मुलांचा आता हो आता तो शिलाँगला आहे हम्म. जॉबसाठी. पण मला असं वाटतं की शिकण्याची प्रोसेस आहे, अजून त्यांची वय आहेत. मी त्याला म्हटलं जोपर्यंत तुला असं वाटत नाही की तू स्वतःच्या पायावर उभा राहिलायस, आता मी लग्न करू शकतोय, तोपर्यंत तू लग्न नाही केलंस तरी मला काही फरक पडत नाही. तुझं तू ठरव तुला कधी करायचं. नाहीतर काय कळ का अरे करा आता, झालं आता, वय झालं आता, नाही प्रेशर आहे. प्रेशर नको. तुला वाटलं आई आता मी करू शकतोय, मी केपेबल आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणि घर आहे स्वामी कृपेने, तुम्हाला 2 वेळ कमवून खायचंय, ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि काही वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, तर हेच वय आहे ना शिकणार. बरोबर. सो आपण म्हणतो की आता मुलगी माझी कॉलेजला जाऊन जे शिकणार आहे तर तो जॉब करून शिकतोय, सो करू दे ना त्याला त्याच्या सगळ्याच गोष्टीत लग्नच करायलाच पाहिजे, लग्नच मत असं काही नाही. त्यांचं त्यांना करू दे. आताची मुलांची खूप वेगळ्या सॉर्टेड आहेत ते काही सॉर्टेड आहेत बाबतीत. त्यांना. त्यामुळे त्यांना मी जान्हवीला पण म्हटलंय पण जान्हवी आता कशाचं शिक्षण घेते आणि ती काय आता करते? तिला HR करायचंय. ओके. तर तिला MBA साठी ज्या एंट्रन्स एक्झाम लागतात त्या आता ती देते. ओके. तर त्याचं आता प्रोसिजर आणि चालू आहे. तर तिलाही मी तेच सांगितलं की तू ठरव, तुला करायचंय लग्न, नाही करायचंय तुला. आणि मला आधी पहिला माझ्या पायावर उभं राहायचंय, मग बाकीच्या गोष्टी. पण तेच महत्वाचं आहे ना. लग्न करून दिलं म्हणजे जबाबदारी संपली असं नाही होत. मुलांना पहिलं पायावर उभं तर राहू दे, मग ठरवतील ते करायचं तेव्हा करतील त्यांचं ते. पण दोघांपैकी कधीही कोणी असं म्हटलं नाही की या क्षेत्रात याचं लहानपणी पण नाही आणि कधीच छे नाही? छे छे बिलकुलच नाही, अजिबातच नाही. ते मला असं वाटत नाही की त्यांना काही येत नाही ऍक्टिंग बिक्टिंग, त्याच्यामुळे मी तर म्हणजे ते नाही येत तसे काही. माझी मुलगी फक्त उत्तम डान्स म्हणजे सोनिया परचुरेकडे शिकते, त्याच्यामुळे सोनियाकडे घडली आहे ती. वाव. सो ती त्या करिअरमध्ये करेल, पण ऍक्टिंग बिक्टिंगचं मला माहित नाही. म्हणजे पण तुम्हालाही ताई माझ्या मते नृत्य शिकायचं होतं आणि खरं सांगू का, मला काही नृत्य बित्य येत नाही. फक्त काय की त्या माहोलमध्ये जाऊन असं काहीतरी वेगळं करतोय असं मला वाटायचं की मला डान्स येतो. मला काही डान्स बीन्स येत नाही. मला फक्त गणपती डान्स येतो, बाकी काही करता येत नाही. आणि ते भरतनाट्यम शिकलं अर्चना पालेकरांनी, पण मी तिकडे काही टिकले नाही. बाईंनी उचललं मला आणि नाटकात टाकलं की तू ते जास्त चांगलं करशील. तसं माझ्या म्हणजे आत्ताच्या मुलांचं तू बघशील तर सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला छान ऍक्टिंग येतं. त्यामुळे असं नाही आहे. त्यामुळे मी माझ्या मुलांना सांगते तुम्हाला काही येत नाही ऍक्टिंग बिक्टिंग, तुम्ही ह्याच्यात येऊ नका अजिबात. ते उगाचच आपलं असं मी आता अभिनेत्री आहे तर माझा मुलगा पण, असं काही नाही. छान तुझ्या हाताला चव आहे, तू छान खायला प्यायला घाला मला, बस झालं. हे नको बाबा. पण आता तुम्ही ते एक विषय काढला म्हणून मी विचारेन, कारण हे सध्या खूप जास्त ही चर्चा असते की आत्ता एखाद दुसरी सिरियल मिळाली की थोडंसं फेम आलं, ती सिरियल खूप छान चालली की आत्ताच्या काही अभिनेता किंवा अभिनेत्रींमध्ये एक थोडासा एक इगो येतो किंवा ते म्हणतात ना की एक छान फेम मिळालं की एक वेगळा ऑरा निर्माण होतो. तुम्ही इतकी वर्ष नाटक, सिनेमा, मालिका हे सगळं करतात, तो फरक कुठेतरी ती तफावत जाणवते? हा जाणवते म्हणण्यापेक्षा काही काही सहकलाकार असतात असे की जे आपण काही गोष्टी म्हणजे आपल्याला असं वाटलं की नाही नाही, हे चुकतंय, हे सांगायला पाहिजे. तर असं सांगितल्यानंतर काही काय आर्टिस्ट असं होतं की हा करते म्हणजे माहिती आहे काय, मला शिकवते, मला येतं, असे काही असतात. किंवा काही ज्या आहेत आता आमच्या ह्या पोरी आहेत, नमा विमा ह्या पोरी आहेत सगळ्या, त्यांचं तो अच्छा हो का, मग कसं घेऊ मग ते मी वाक्य, हे कसं. आता संस्कृती बालगुडेने जेव्हा पिंजरा केली होती, लिटरली सांगू तुला, ती पोरगी येऊन बसायची, नाही ताई हे सांग, हे कसं करायचं, मग हे कुठल्या वाक्यावर जोर दिला तर हे होईल, कसं काय करायचं, काय ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समोरूनच कळतं की अरे नाही यार, हिला शिकायचंय, हिला ती ओढ आहे, हिला शिकण्याची आवड आहे, तर आपण सांगू ना. आत्ताच्या याला असं होतं की आपण काय कसं काय सांगायचं, म्हणजे त्यांचाच ऑरा असा आहे की हमको तो सब आता है,
तर ओके बाबा तुम्ही करा, ठीक आहे. मग नंतर 1-2 सिरियल नंतर ते कुठे गायब होतात तेच माहित नाही पडत आपल्याला. सो होतं. पण मग आता असं होतं ना, की आता जास्त घुसूया नको. आपण सांगायला गेलो ना, की मग ते असं होतं, की नको. मग आपल्याला कळतं. आता मला कळतं आता इतके वर्ष काम केल्यावर, की नाही ही मस्त आहे, ही छान आहे. आपण आपलं जमेल, तर जमेल. नाही तर 4 हात लांब. लांब. मग नाही जर एखादी असेल, तर मी थ्रू बघेन. मग ती समोर व्यक्ती नाहीच आहे माझ्या. अच्छा. मग नको. कारण काय त्यांनाच नको आहेत ह्या गोष्टी तर आपण जबरदस्ती नाही करू शकत ना. बरोबर. मग तुमचं तुम्ही आयुष्य करा. हो. खरं तर आजच्या बोलण्यातनं खूप साऱ्या शिकवणही मिळाली. काही गोष्टी नव्याने कळल्या आणि काही गोष्टी किती लक्षात ठेवायच्या असतात आपल्या आयुष्याच्या प्रवासात. किती खाचखळगे आले तरी आपण किती पॉझिटिव्ह आणि छान हसत राहायचं हे खरं तर आज ताईंकडनं मला शिकायला मिळालं ताई. आणि तुम्ही इतक्या छान पॉझिटिव्ह वाइब्स देता ना, की तुमच्या घरी आल्यावर नेहमी छान प्रसन्न वाटतं आणि तुमच्या आजूबाजूचा ऑराच इतका छान आहे, की तुम्ही सतत सगळं स्माईलने एक छान सांगत तेच असता. आहे ग आपल्या आयुष्यात. काय घेऊन जाणार आहे मला सांग? हे 3 BHK फ्लॅट आणि हे प्रॉपर्टी आपण घेऊन जाणार आहोत का? नाही यार. म्हणजे कोरोनामध्ये तर त्या गोष्टी कळल्या ना बरोबर. सगळ्या, की हो. आपण काही नाही करोडो रुपयांचे मालमत्ता असलेले हे असेच बेवारस गेले आणि असे गेले. तर काय घेऊन जाणार आहोत आपण? त्यापेक्षा छान माणसं जोडा, छान जे आयुष्यात आपल्याला दिवस आहेत. काय माहिती मी आता हे बोलते, उद्या आता कितीतरी गोष्टी आता बघितल्या आपण. इतक्या कमी वयाची मुलं आणि हे हार्ट अटॅक आणि ह्याने गेले, याचा आज काय तर कॅन्सरच फोफावतो, हेच आहे. हे सगळं लाईफस्टाईल आणि हे बदलल्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या. त्याला आपण डिनाय नाही करू शकत आहे. त्यामुळे जे आयुष्य आलंय ते मस्त जगा, छानपैकी कामं करा, भरपूर पैसे कमवा, पुढच्या याची तरतूद करून ठेवा. नाही असं नाही मी म्हणत आहे. मुलांवर डिपेंड नको राहायला. बरोबर. म्हणजे मला आणि मी बाबाला तेच म्हणते, की आपल्या दोघांपुरतं पुरेल एवढं आपण आपल्यासाठी करून ठेवूया. हे प्रत्येक वेळेला अरे मी जरा थोडे पैसे दे, जान्हवी थोडे, ही नाही वेळात येता कामा आणि हे आयुष्यात कधी केलेलं नाही. त्यामुळे तेवढे तरी कमवूया. किमान आपल्या दोघांपुरते आता एक फ्लॅट आहे, मस्त तो भाड्याने देणार. आमची आपली कारण काय आर्टिस्टना रिटायरमेंट नाहीये. अर्थात. काय आम्हाला ना VRS मिळत आहे, ना आम्हाला प्रॉव्हिडंट फंड मिळत आहे, आम्हाला काहीच मिळत नाहीये. मग त्याच्यासाठी जे काय करायचं ते आपल्यालाच कमवून ठेवायला पाहिजे. आहे तेवढं म्हणजे सकाळी डाळ भात आणि संध्याकाळी पण भात डाळ असं खाऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी Thank गप्पा you. मारून आणि घर सुट्टी बरंच काही आमचा शो आज इथे ठाण्यात सुप्रिया ताईंच्या घरी पार पडला. खूप छान वाटलं आणि आम्हाला इतकी छान कॉफी दिली, मस्त गप्पा मारल्या, खूप बरं वाटलं. पुन्हा भेटू लवकरच नवीन Yes. प्रोजेक्टच्या निमित्ताने. नक्की. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक Thank यू you ताई. थँक यू थँक यू.